भरी पुढे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी महायोग पीठे तडे भीमध्यान वरम पुंडलिकाय दादं मणीन्द्रे समागस्मतिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गरो प्रथम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु तंतुमूर्ति भास्करा पूर्ण कीर्ति ओम विश्ववंद्याय विश्वात्मनं नमो नमः संस्थितं सर्वधर्मेषु राष्ट्रसंतं नमाम्यहम् याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरणती लोकी या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्म योगी यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी वृत्ती सदाशिवी मुक्त आहे ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा खूप होणारा प्रचारक संत नामदेव महाराज आपले वारकरी भाविक तेची वार करते पायिक करुणी दृष्टांशी लाविला धाक शिवाजी तुझनु सर्वही अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्टांचे उच्चाटन करून समाजाला आडवस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरू वेड लागलं जगाला आणि देव म्हणती धोड्याला देहा नुसतं दगडात नाही तो माणसात आहे असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत काळे बाबा मानवता ही पंथ मेरा इंसानियत पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना वर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा असा विश्व शांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आज गेल्या 7 दिवसापासून हो घातलेला हा शिवमहापुराण सप्ताह श्री क्षेत्र निमकवडा सालाबाद प्रमाणे अनेक वर्षापासून हा उत्सव आपण आपल्या गावामध्ये साजरा करतो
7 दिवस आपण या ठिकाणी शिव महापुराणाच्या माध्यमातून भगवंताची अद्भुत अशी लीला श्रवण केली, कथा श्रवण केली, जीवनामधल्या व्यथा मिटवण्याकरता. आणि आज काल्यानं त्याची सांगता होत आहे. प्रस्तुत प्राप्तस्थळी आज कीर्तन रूपी सेवेकरता अभंग लिहिलाय. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रचनांची निर्मिती करणारे भंडारा डोंगरावर तपश्चर्या करून संपूर्ण जगाला ज्यांनी उद्धाराचा द्रव्यात मार्ग मोकळा करून दिला असे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा अभंग आपल्या सर्वांच्या समोर चिंतना करता ठाला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्वांना एक फार मोठी विनंती करत आहेत की बाबा, तुम्हाला जर जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल, तो जर जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवायचा असेल, तर तुम्हाला चांगल्या लोकांच्या देवाच्या आमच्या मागे यावं लागेल. चांगल्यांच्या मागे गेल्यानंतर ते जे सांगतील त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगावं लागेल. खरंच जर आपल्याला पोटभर सुख जीवनामध्ये पाहिजे असेल, तृप्तता जीवनामध्ये हवी असेल, त्या मायारूपी जगाचा त्याग करून आपल्याला सत्यरूपी जो परमेश्वर आहे त्याकडे आपण बोललो पाहिजे. ठाला विठ्ठल कीर्तनाच्या विस्तृत विवेचनामध्ये जाण्या अगोदर थोडा पर्याय देणे महत्वाचं आहे. आपण सर्वजण हा फार मोठा भव्यदिव्य महोत्सव या ठिकाणी अनुभवत आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी, आदरणीय आमचे सर्व टाळकरी. खरं तर महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे. आज या ठिकाणी मृदंगाचार्य असतील, सर्व टाळकरी मस्तक हे पायावरी संतांच्या गेल्या 4 महिन्यापासून चातुर्मास्यभर या ठिकाणी शिवलीलामृत पवित्र अशा ग्रंथाचं पारायण दर सोमवारी होते. एक फार दिव्य आणि भव्य परंपरा आपल्या गावाला लागली. बरं, पहिला सोमवार कुठंतरी बाहेर एखाद्या ठिकाणी जाऊन पारायण करायचं, बाकीचे सोमवार सगळे आपल्याच मंदिरात आपण पारायण करतो. मी थोडंसं या परंपरेचा विचार केला, म्हणजे आपण नुसतं आपल्या गावापुरते मर्यादित न राहता इतरही देवस्थानावर जाऊन आपल्याला भगवान शिवाची उपासना करता यावी. ही काय किती सुंदर परंपरा आपल्या गावाची आहे. आणि आमचे तरुण मुलं रात्रभर शिवलीलामृता ग्रंथाचं पारायण करतात, सर्व सेवाधारी या ठिकाणी सेवा करतात. खरं तर भगवान सांब सदाशिवाची शिवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडते, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्या भगवान महादेवाचा हा उत्सव आहे. शिव भोळा दिव्य चरित्र आपण सर्वांनी श्रवण केलं आहे. आज त्याची सांगता आपण काल्यानं करतो. महाराष्ट्राची अत्यंत पवित्र अशी परंपरा. थोडं लक्ष देऊन ऐका. श्रीमद भागवत कथा जगाच्या पाठीवर आज आहे. 18 पुराण आहेत. या 18 पुराणांमध्ये श्रीमद भागवत कथेला विशेष स्थान आहे. असं म्हणतात श्रीमद भागवतम परम श्रेष्ठ आहे आणि त्याचं गायन अख्ख्या जगात आहे महाराजांचं. असा एक दिवस नाही की या जगामध्ये श्रीमद भागवत कथा चालू नसेल.
पण मात्र काला सगळ्या जगात होत नाही. तुम्ही टीव्हीतल्या भागवतात पाहिलं का, कंठी धरला कृष्ण म्हणे? नाही. ही काल्याची जी परंपरा आहे ना, ही आमच्या महाराष्ट्रीयन संतांनी आम्हाला दिली आहे. काला आहे भागवतातलाच. कृष्ण परमात्माने 5000 वर्षाच्या पूर्वी यमुनेच्या तीरावर काला केला. भागवतामध्ये काल्याची फार विस्तृत कथा आहे. भागवतकार त्याचं विवेचन करतात ती, पण मात्र श्रीमद भागवत कथा, शिवमहापुराण कथा किंवा अखंड हरिनाम सप्ताहाची जी सांगता आम्ही करतो ती काल्यानं होत असते. ही काल्याची महान परंपरा कोणी दिली? ही आमच्या संतांनी आम्हाला दिली आहे. महाराष्ट्रातच आहे, फक्त महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे. आणि हा सुख सोहळा अनुभवण्याकरता त्या स्वर्गाचे देव सुद्धा स्वर्गीचे आनंद आपल्या जीवनामध्ये घेतात. महाराज एवढा या सुख सोहळ्याचं वर्णन सगळ्यांनी संतांनी वर्णन केलं आहे. आपल्या गावावर अशी विशेष कृपा आहे. महादेवाचे संस्थान आहे, पण अनेक संतांनी आपल्याला या गावामध्ये भेटी दिल्या. फार मोठे मोठे महापुरुष आपल्या गावामध्ये येऊन गेले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारख्या संतांचे चरण कमल आपल्या गावाला लागले. पूज्य तुकाराम दादा गीताचार्यासारख्या संतांचे चरण आपल्या गावाला लागले. संत नरहरी महाराजांसारख्या अत्यंत अधिकारी संतांचे चरण आपल्या गावाला लागले. आणि तिथून खरं तर संतांच्या चरणाने पावन झालेली भूमी आहे. सगळं काही मिळते जीवनामध्ये, पण ओरिजिनल संत मिळत नाही. आणि ज्याला संत मिळाला, आपलं महाराष्ट्राचं परम भाग्य आहे की आपल्याला अनेक संत, असं एक गाव नाही या महाराष्ट्रामध्ये की जिथं संत नाही. ही संतांची भूमी आहे. आणि ज्याला खऱ्या संतांचं दर्शन झालं, समजून चाला की आपलं अनंत जन्माचं भाग्य फळाला आलाय. साधू ना भेटे भाग्यवीर, देव भेटून जाईल म्हणतात. तपे दान वर्ते गोविंदू पै भेटे, पण जादू न भेटे भाग्यवीण. आपण किती भाग्यवान. सद्गुरु गजानन महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांची सगळी मांदियाळी या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्या सगळ्या संतांचा आपल्याला फार मोठा आशीर्वाद आहे. जग जे आज महाराज आहे ना, हे संतांच्या आशीर्वादाने आहे. असं म्हणतात, कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर पर संत ही का पुण्य है, जग आज तक नहीं डला. खरोखरच आपल्याला हे मान्य करावं लागेल. आज आपण जे सुखानं जीवन जगतोय ना, याच्या मागे संतांची फार मोठी पुण्य आहे. संतांच्या पुण्यानेच आपण सर्वजण सुखी आहोत.
महाराज. संत अद्भुत आहे. आपल्या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे महाराज, फार मोठी परंपरा आहे. आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामुदायिक प्रार्थना भजन चालू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार आपण जगणारी मंडळी आहोत. मला आनंद वाटला आपल्या गावामध्ये 7 दिवस, फार मोठा आनंद वाटला. फार महत्वाचं बोलतो. हे सगळे संत जे आहेत ना महाराज, या संतांमध्ये एकता आहे, श्रेष्ठता आहे, भव्यता आहे. शास्त्रामध्ये संतांचे 4 प्रकार सांगितले: जीवकोटी, देवकोटी, परकोटी आणि परात्पर कोटी. याचा अर्थ संतांमध्ये भेद नाही. थोडस परत असं बोलतो, आपण सगळे जे परमार्थ मार्गातले जे लोक आहेत ना, कदाचित आपण आपल्या डोक्यामध्ये थोडासा भेद असतो की माझी यांच्यावर श्रद्धा आहे, ते संत वेगळे आहेत. पण मात्र हे वेगळेपणाची भावना ज्या दिवशी आपल्या मस्तिष्कामध्ये प्रवेश करते ना, तर आपण खरं तर आपल्या श्रद्धेला तडा जातो. माझी आपल्या सर्व जनसमुदायाला एक नम्र प्रार्थना आहे, संतांच्या दृष्टिकोनातून आपल्या डोक्यामध्ये कसलाही भेद नसला पाहिजे, कोणत्या असो. माझं असं प्रामाणिक मत आहे, ज्याच्या डोक्यामध्ये भेद आहे, आता आपण सगळेजण सनातन हिंदू सगळे लोक आहोत, आपल्यामध्ये अनेक धर्म आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या देवतेची आपण उपासना करतो. पण मात्र आमच्या या सगळ्या संतांनी आम्हाला एका ठिकाणी वेळोवेळी आणण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी ज्ञानदेव पंढरीशी जाता, या संतांनी सगळ्यांनी का म्हटलं आम्हाला पंढरपूरला चला. सगळे संत म्हणतात, सगळे सगळे का? कारण आम्ही एका ठिकाणी एकत्रित आलो पाहिजे. आज आपण विखुरला गेला, किती पंत भिन्न झाले, येणे राष्ट्र हा मिटवू आता गलबला. तर एकत्र येण्याची आता वेळ आली आहे बरं. आणि मला असं वाटते, एकत्र नाही आलो तर मात्र येणारे दिवस आपल्यासाठी सगळे कठीण आहे. तुकडोजी महाराजांनी हा संदेश दिला. संतांनी सर्व क्षेत्रात ज्ञान दिलं. एक लक्षात घ्या, संत एवढे प्रतिभावंत असतात की ते जे त्याच्या मनात येईल ते करू शकतात. काहीही संतांना या जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही, कोणतीच नाही. तुकडोजी महाराज लहान असताना ते अमरावतीला एका हरिश्चंद्र पाटलाच्या वाड्यावर गेले. त्यावेळेस अवली सारखेच होते. हरिश्चंद्र पाटलाचा नातू गजानन नावाचा वरच्या माळीवर अभ्यास करायचा. वरचा कमी करतात आवाज. हा गजानन नावाचा त्याचा मित्रच होता. महाराष्ट्रात गेला, ते अभ्यास करत होते. लक्ष्मण आंबलेकर आणि गजानन दोघं होते. राष्ट्रसंत लहानच होते, बालयोगी. ते अभ्यास करून आले. महाराज आल्यामुळे त्यांनी आपले पुस्तक लावून दिले आणि मग ते एकमेकासोबत खेळायला लागले. खेळता खेळता एकमेकाच्या अंगावर उस्त्या फेकायला लागले आणि असा खेळ रंगला. लहान लहान पोर एवढे खेळायला लागले, पण हे अवली होते, याची एकदम लहर फिरली. गजानन घेबर कागद पेन्सिल. काय झालं महाराज, म्हणजे कागद पेन्सिल काय मला पटकन काहीतरी लिहा वाटून राहिलं, एखादा अभंग, एखादी कविता. संतांची अवस्था फार भिन्न आहे महाराज. तो गजानन हसला. म्हणजे असं खेळता खेळता कुठं कोणाला अभंग कविता लिहिता, अरे आहे पटकन काहीतरी लिह आणि तू म्हणशील त्या विचार लिहितो. आता असं म्हटलं त्या पोराने वाटलं खूप तरी. तर इकडे तिकडे बघितलं, त्याला एक वाघींचं चित्र दिसतं भीतीवर. महाराज एक काम करा, वाघींवर अभंग लिहा. तुम्ही ऐकला कधी वाघींवर अभंग? संत आहेत, काही करू शकतात. लगेच त्याला पेन घेतला, गजानन तो लिहायला बसला. महाराज सांगायला लागले, एक होती व्याकरणी, धावे विलास एकटी, पेटले वन तहोकडे पडली भयान संकटी. महाराज पटापट सांगायला लागले, गजानन पटापट लिहायला लागला. तो हसून महाराजांना म्हणते, महाराज हे तुम्हाला अगोदरच पाठ असेल, आपण बयाच म्हणता की नवीन सुचली. महाराज म्हणता, नाही रे बाबा, एक काम कर, असा विषय दे की ज्या विषयाला या अगोदर जगात कोण कविता लिहिली नसेल. नवीन विषय सांग, मी अजून पुन्हा लिहून दाखवतो. बालयोगी होते. त्याला इकडे तिकडे बघितलं का गजानन, त्याला खुर्ची दिसली. तुम्ही खुर्चीला अभंग ऐकला कधी? का महाराज ऐकला? त्याला खुर्ची विषय दिला संत महाराज. त्याला खुर्ची विषय दिला. महाराजांनी आपला श्वास अंदर घेतला आणि शब्द बाहेर निघाले. खुर्ची ही सुंदर सजली, आराम द्यावया भजली, अभिमाने मानव बसला, मानवी थोरवी आपली ना आठव, त्यास दुधाच्या कष्टाने ज्याने केली, काष्ट तेही कोणी दिले, प्रभू जगाने पडे, त्याचीच थोरवी सगळी आणि खुर्ची ही सुंदर सजली. गजानन मोठा आश्चर्यचकित झाला. म्हणजे रसायन आहे.
तो गेला कॉलेजमध्ये आणि कॉलेजमधल्या आपल्या मित्रांना सांगितलं की आमच्या घरी जे तुकडोजी बाबा येतात ना ते मोठे अद्भुत आहेत, ते कशावरही कविता करतात. दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता 25 पोरं महाराजांकडे आले. महाराज आम्हाला तुमची नवीन कविता ऐकायची आहे, पण आमची एक अट आहे. महाराजांनी त्या पोराचा उत्साह पाहिला. बरोबर काय अट आहे? म्हणजे आम्ही विषय देऊ त्याच्यावर कविता लिहायला लागली. तुकडोजी महाराज म्हणतात बरं बरं ठीक आहे, सांगा कोणत्या विषयावर. पोरं म्हणून कठीण घ्या बाले जमदली पाहिजे. आता देऊन देऊन काय देते ते इकडे तिकडे पाहिजे कोणता विषय द्या. त्या त्या बाजीराव पाटलाचा कोट लटकवला होता वर. म्हणजे महाराज कोटावर अभंग लिहा. संत आहेत महाराज. शब्द निघाला फक्त कोट नावाचा त्या पोराच्या तोंडातून. तुकडोजी महाराजांचा अभंग तयार आहे. हा कोट ठेव दुरी गळ्यारे पाही मग तू हरी. हा कोट घालुनी सभ्यतो दिसशी निर्लज्ज वशीवरी. नाही कुणी जेत पाहिजेच लक्ष लक्ष पुरी शंख मृदंग विना वाजे वाचा कुंटे वैतरी. आणि तुकड्या दास आळकुज चरणी लाविले सोयवरी. आणि हा कोट ठेव दुरी. हा अभंग संपल्याबरोबर त्या 25 मधला एक कोटा मधातच बोलला. म्हणजे महाराज वीरवर अभंग लिहा. अभंग तयार आहे. वर वीर खाली जोर. वीर पाहिला कुठे आहे? तुमच्या गावात वीर कुठं असते? खाली असते. पण या अभंगातली वीर कुठे आहे? वर आहे. ते वीर समजले की झाला समजता आला. वर विहीर खाली दोर पाणी ओढिओ भरभर. बंद त्या विहिरीचे मुख पाणी ओढतात ती अनेक. विहिरीतून उगम नद्यांना गंगा सरस्वती यमुना तुकड्यातून निघून सांगे. जा अडकोजीपती वेगे नदी तिचे ती सत्संगे. धावणी जा वीर पाणी तव वीर ना मोडी. एवढ्या प्रकारे संपलं नाही. हे अभंग या पुराण पडून घेतल्यामुळे महाराज असेचे असे अभंग आम्हाला तुम्हाला सोमवारी येऊ 3 दिवसात तुम्हाला म्हणता येतील का? मला तर काय हरकत नाही. 3 दिवसात आले पोर. या बाळ तुकडोजीने सगळे अभंग तसेच म्हणून टाकले. ते बाजीराव पाटील बसलेच होते. आपल्या मित्रांनी घेतलेला एक पाठी स्मरण परीक्षेच्या परीक्षेमध्ये सुद्धा माणिक ते उत्तीर्ण झाला. ते बाजीराव पाटील म्हणतात अरे बाबा संतांची महापुरुषांची अवस्था अशी आहे की त्यांचा अंत तुम्ही आम्ही लावू शकत नाही. हे आपलं किती मोठं वैभव की या संतांचं तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला ऐकायला भेटते. पण मात्र ऐकून आपलं जीवन धन्य करणारी माणसं फार मोटार मोजणे इतके असतात. 7 दिवसापासून तुमच्या गावामध्ये बोलून राहिलो. या 7 दिवसातला उपदेश जर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवला ना तर महाराष्ट्रातले जगातले 1 नंबरचं गाव बनते. पण सगळे लोक ऐकून घेतात. या कारण ऐकतात आणि या कारण सोडून देऊन एवढं जमती गेलं का म्हणे आपल्याला. आणि एक लक्षात घ्या संत जिजा कोणा सांगती तैसेची जे जन वागती. आणि त्यांचाच उद्धार होतो जगती. ऐसे आहे त्यांचाच. जे संत सांगतात त्याप्रमाणे जीवन जगतात. बा संतांचे पुजारी वेगळे. आम्ही या संतांचे पुजारी आहोत. हे आमचे गुरु आहेत. आमच्या घरी याचा फोटो आहे. हे वेगळं आहे. ते श्रद्धा आहे. ते प्रेम आहे. लवर्स आहेत ते संतांचे प्रेम करणारे. महाराज नुसतं प्रेमाने काम जेवढा आपण प्रेम करतो ना तेवढं त्या संतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये दिसला पाहिजे. आपण जगलो पाहिजे. आणि हे जगणं ज्या दिवशी आम्हाला समजेल त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये त्या आनंदापासून आपल्याला कोणी वंचित करू शकत नाही. ठाला विठाला 7 दिवसापासून ऐकून राहिलो. पण आता आज शिवकथा थोडी आहे. आज आपल्याला कृष्ण चरित्र आहे. कारण चरित्र ते उच्चार देवानं जे चरित्र कळत त्याचा उच्चार करावा. म्हणते कशा करता उच्चार करावा? ते चरित्र ऐकल्यानं परमानंदाची प्राप्ती होते. महाराज हा जन्म ज्या करता मिळाला त्या जन्माचं साफल्य देवाच्या चरित्रामध्ये. कशा करता जन्म मिळाला? निजात्म प्राप्ती लागोणी देवे येतली मनुष्य मिळते. माणसांना ही मिळते की आपण जन्माला कशाला आलो. खावे प्यावे द्यावे मस्त सक्त खायचं मिरच्याची भाजी आणि तट्ट राहायचं. याच्या पलीकडे काही लोकांना काही शोधत नाही. पण मात्र त्याकरता आपलं जीवन नाहीये.
आपलं जीवन आहे आत्मप्राप्ती, निजात्मप्राप्ती, ईश्वर प्राप्ती आणि ते प्राप्ती करण्याकरता संतांनी अनेक मार्गाचा अवलंब केला. काही माणसं ज्ञान मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचतात. ज्ञान मार्ग पण पवित्र आहे. सुखदेव महाराज भागवताचार्य जे आहेत ना, सुखाचार्य हे ज्ञान मार्गी आहेत आणि ज्ञान मार्गाने परमेश्वरापर्यंत झेप घेतली. पण ज्ञान मार्गाने कलियुगामध्ये ईश्वरापर्यंत पोहोचणं थोडं कठीण आहे, कारण ज्ञान मार्ग कठीण आहे. ज्ञानाच्या भूमिका आहेत परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, विमल ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान. शास्त्रात असं म्हणते ज्ञानाच्या सप्त भूमिका आहेत, त्या पार कराव्या लागतात. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, स्वतःभक्ती, असंशक्ती, पदार्थ भावनी आणि तुर्य. ज्ञान फार कठीण आहे आणि समजा कदाचित ज्ञानाकरता दोन गोष्टी लागतात. एक बुद्धी चांगली लागते आणि गुरुही पाहिजे. समजा गुरुही भेटले पण बुद्धी चांगली आहे आणि झालंही ज्ञान, पण ज्ञान मार्गामध्ये सर्वात मोठा धोका आहे. कोणता धोका आहे? नवलहंकाराचे गोठी विशेष लागे अज्ञाना पाणी. मावळी म्हणतात अहंकार कोणाला होते? जो ज्ञानी आहे. आणि शास्त्र असं म्हणते ज्याला अहंकार झाला तो या मार्गातून बाद होते महाराज. आणि ज्याला काहीच कोणतंच साधन नाही केलं आयुष्यामध्ये, एक मात्र अहंकार सोडला, ज्याचा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. एक मात्र अहंकार सोडला आणि अहंकार प्रत्येक गोष्टीचा आहे. पंढरपूरला वारी करतो त्याचे अहंकार उंदर एखाद्या जीवाला 35 वर्षापासून आपली वारी बंद आहे, चांगला आहे. पण त्याचा अहंकार असेल तर मग त्या वारीचं पुण्य क्षीण व्हायला लागते. आपली एक माळ जपल्यासो आपल्या जीवनामध्ये आपण कधी बाहेर कुठे जात नाही. चांगलं आहे माळ जपणं, पण त्या माळ जपण्याचा अहंकार जर असेल, ज्ञानाचा अहंकार होते महाराज. वेळ कमी आहे आपल्याकडे, म्हणून शास्त्र असं म्हणते ज्ञान मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचता येते, पण तिचा अहंकार नसावा. पण तो अहंकार येते. थोडं माणसाला आलं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये अहंकार यायला लागतो. थोडं माणसाला आलं की असं वाटायला लागतं तर मी काहीतरी वेगळा आहे. आणि हे जे वेगळं समजतात ना, समजून चला हे वेगळेच वेगळे आहे. जे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजतात ना, समजून त्याला काही नाही. पांढरे कपडे किती घालो, फेटा किती रुपयाचा असो, पण तुमच्या डोक्यात जर वेगळेपणा आणि जर भेद असेल तर आम्ही आमचे गुरुवारी संत कुसळकर महाराज पूज्य आचार्य गुरुजी सांगत तो पैदल आहे म्हणून. अध्यात्माची उंची ज्यानं गाठली महाराज त्याच्या डोक्यामध्ये भेदच राहत नाही. मला सांगा, विमानामध्ये प्रवास करणाऱ्या माणसाला आपल्या शेतावरचे धुरे दिसतील काय? का दिसत नाही? त्याला सगळी जमीन सपाट दिसतील, हिरवीगार. कारण आहे त्याला एक विशिष्ट उंची गाठली आहे. धुरे कोणाला दिसतील? जो पैदल आहे. तो किती मोठ्या गाडीनं जायला मग पैदल. धुरे दिसले की समजून चला की अजून आपला बजेट बसला नाही. शास्त्र असं म्हणते आपोपर भाव केल्याशिवाय जीवनामध्ये परम शांती प्राप्त होते, ज्ञानामध्ये अहंकार होते. शास्त्र म्हणते कर्म मार्गाने सुद्धा आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. हा मार्ग आहे. त्याकरता शास्त्राने कर्म सांगितले. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, सकाम कर्म, विहित कर्म, विशुद्ध कर्म आणि मात्र करण्याकरता महत्वाचं जे कर्म आहे ते निष्काम कर्म. जरा म्हणलो नाही का, आपण काला करणार आहोत. नित्य कर्म म्हणजे आपण दररोज करतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म केल्याने पुण्य भेटत नाही. संतांनी नित्याने माझं तर फार मोठी काही नाही महाराज. ऐका पुढे बोलतो. नित्य हे नैमित्तिक कर्म हे आपलं कर्तव्य आहे. दात घासणे नित्य कर्म आहे. काय पुण्य आहे त्याच्यामध्ये? आंघोळ करणं याचा अर्थ करायचं नाही का? नित्य कर्म केल्यानं फारसं पुण्याचं मिळत नाही, पण नाही केलं तर पाप धराशिवाय राहत नाही. म्हणून आमचं शास्त्र म्हणते नित्य नेमाला फार मोठं महत्व आहे. नित्य नेम
भक्ती मुक्ती चारी साधील नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी साधील नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्य नैमित्तिक नित्य म्हणजे आपण दररोज करतो ते नैमित्तिक म्हणजे निमित्ताने येतात ते दसरा दिवाळी सण उत्सव पुण्यतिथी जयंती काही निषिद्ध कर्म आहे त्याचा त्याग करावा जीवनामध्ये खोटं बोलणे चोरी करणे वाईट कर्म सोडून द्यायचे पण मात्र हे सगळे कर्मामध्ये महत्वाचं कर्म आहे निष्काम कर्म मार्गाने परमेश्वरापर्यंत जाता येते मला काही नावं महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की ते कर्म मार्गाचा अवलंबन केले संत गाडगे बाबांनी कोणता मार्ग अवलंबला निष्काम कर्म केले काही फळाच्या पेक्षा केली काय आयुष्यात कधी गाडगे बाबांनी कोणाला काही मागितलं निव्वळ निष्काम कर्म केले त्या चांदूर बाजारला गाडगे बाबाला मार खावा लागला समाजाचा पण तरी त्यांनी समाजाकडून कोणती अपेक्षा केली दिवाळीचा दिवस होता गाडगे बाबांना त्या पूर्णाच्या पुढीचा मासा त्याने नव्हती पाहिजे सर्व काही पोरं होते त्याने विचार की दिवाळीचा दिवस आहे आणि आपल्या सणचे पोरं जर चटकी भाकर खाली तर बरं नाही एका दारात गेल्या म्हणे माय काही अशी त्या पहिला भाकर आली काही भाकर नाही पुरणाची पोळी द्या आज दिवाळी आहे ते बाई वापस गेली महाराज भाकरी घेऊन माणूस जेवण करत होता विचारलं पहिला म्हणजे काका काय झालं भाकर कोण वापस आणले तो भिकारी म्हणते मला भाकर नाही पाहिजे पूर्णाची पोळी पाहिजे पाटील पण कोणता भिकारी भाकर नाही कोण लागत पूर्णाची पोळी पाहिजे जेवता जेवता उठलंय आपण काय पाहिजे नाही म्हणे आज दिवाळी थोडीशी पूर्णाची पोळी पाहिजे असं तुला भाकर गोड लागत नाही पूर्णाची पोळी पाहिजे थांब लगा तुला पूर्णाची पोळी देतो आला घरात स्वयंपाक घरातून जळतं लाकूड घेतला आला बाहेर अरे पूर्णाची पोळी पाहिजे हे गेले का पूर्णाची पोळी आणि गाडगे नावाला जळते लाकूड फेकून मारलं घरात बसले काय तिथून निघून गेले गावाच्या बाहेर गेले आणि आपल्या मनाला समजवलं मागशील पूर्णाची पोळी कोणाला समजवलं मनाला समजावं लागते परमार्थ मार्गामध्ये सर्वात महत्वाचं मन आहे मनोमार्गी गेला हरिपाठी फिरला तोची धन्य आज आमचे सगळे माणसं मनाच्या मार्गावर चालतात मन के नचाए नाचते पागल ही करते मुळे मन को विचारो में रखे बस वही मानो आम्ही मनाच्या मागे चाललोय आणि लक्षात घ्या आज तुमच्याकडे पैसा संपत्ती वाढून राहिली पैसा वाढला की मन वाढते पण गरिबी आली की मन खाली येत नाही पैसा वाढला ना मन वाढत जाते माणसाचं पण एकदा काय माणसात परिस्थिती पुन्हा वापिस वाईट आली तर मग मन खाली येते एकदा गादीवर झोपायची सवय पडली की मग काल झोप लागत नाही एकदा थंडी हवी सवय पडली की मग थंडी जावा पाहिजे मनावर कंट्रोल करायला ते परमार्थामध्ये फार महत्वाचं आहे गाडगे बाबांनी आपल्या मनाला समजावून सांगितलं मानसिक पूर्णाची पोळी आणि त्याच दिवशी माझ्या गाडगे बाबांनी संकल्प केला की आयुष्यात कधी मिष्टान्न खाणार नाही तिथून चरित्र पाहता गाडगे बाबांनी रोज गरिबांकरता बुंदी जिलापीच्या पंक्ती मोठ्या मोठ्या तीर्थयात्रा सुरू केल्या पण कोणातरी मिष्टान्नाचा घास आपल्या मुखात घातला असा इतिहास नाहीये वाता चरित्र तिथून गाडगे बाबांनी गोरगरिबांना कपडे वाटले लुगडे ब्लँकेट काय काय नाही वाटलं पण एक नवीन दुपट्टा आपल्या अंगात बांधला असा इतिहास नाहीये वाचा चरित्र गाडगे बाबांनी तिथून तुमच्या आमच्या गरिबांसाठी मोठ्या मोठ्या शहरामध्ये प्रवासी निवारे बांधले धर्मशाळा बांधल्या मोठे मोठे आश्रम बांधले दवाखान्याच्या बाजूला आणि कुठपर्यंत गेले गाडगे बाबा गाडगे बाबाची इच्छा होती की केदारनाथ बद्रीनाथला सुद्धा धर्मशाळा झाली पाहिजे माझ्या महाराष्ट्रातील लोकांची व्यवस्था तिथे झाली पाहिजे एवढं मोठं केलं पण कोण्या स्लॅबच्या मकणात रात्रभर मुक्काम केलं नाही याला गाडगे बाबा म्हणतात याला निष्काम करणं म्हणतात कर्म मार्गाने उद्धार होतं देव झाले ते फक्त निष्काम कर्म केलं मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही करू नाही तुम्ही नका करू आपल्या त्याला निष्काम कर्म होत नाही तर पण मार्ग फार दुस्तर मार्ग आहे तुमची बुद्धी सांगायची कर्म मार्ग कठीण आहे बरं करता ब्रह्महत्या कधी कधी चांगलं करता करता वाईट होते एका गावचे पाहुणे दुसऱ्या गावाला पुरी पाहायला गेली ज्या गावात जायचं ते गाव 1.5 किलोमीटरवर राहिलं पाटील माणूस होता स्वतःच गाडी चालवून राहिला थोडा चिखल होता रस्त्यामध्ये मध्येच रस्त्यावरचा चिखल म्हणजे गाडी जाते म्हणून त्याने गाडी टाकली जशी गाडी टाकली गाडी फसली त्याला जेवढी रेस पडलं तेवढी गाडी फसवली आता कसं करतात तो पुराचा बापून गाव तरच खराब आला ज्या गावात जर समुद्र झाला तर प्रत्येक गाडीच फसत जाईल चालता का वापिस म्हणजे नाही हो आता पहिले गाडी तर काढा लागेल विचारात सगळे पांढरे कपडे आता सोयीचे माणसं म्हटलं म्हणजे चकाचक कपडे आता कसं करता गाडी तर बसली चमक झाला त्या झाडाच्या खाली 4 माणसं बसले होते ते उठले म्हणजे पाटील गाडी सुरू करा आम्ही लोटतो
ते चिखलात गेले अंदर, टोंगा काट्यात गेले, चौघेनं गाडी लोटली आणि एका सेकंदात गाडी बाहेर. किती आनंद होईल त्या लोकांना. तो म्हणाला, त्या गाव तर चांगलं आहे, पोरगी तर गेलीच पाहिजे, असं तर गावच नाही पाहिजे, सुंदर गाव आहे. स्वतः बोलावलं तरी आले लोक. पाटील खाली उतरले, हात जोडले, म्हणे आज तुमच्यासारख्या लोकांची समाजाला गरज आहे. आम्ही आवाजही दिला नाही की आमची गाडी बसली, काढू लागा वगैरे काहीच नाही. काय मला तर फार आनंद वाटला. कारण लोकांना हेगेच तिकडे 2000 नोट देऊनच टाकली. आता बंद झाल्या त्या नोटा. त्या लोकांनी पटकन घेऊन घेतली. माझे महाराज घेऊन घेतली म्हणाल तुम्ही. त्याला डबल हात घातला खिशामध्ये, आपलं कार्ड काढलं. म्हणजे मी असा पाटीलला माझ्याकडे हे आहे ते आहे, तुम्हाला चांगल्या माणसाला मी कधी मदत करीन. आणि तो निघता म्हणजे तुम्ही नेमकं करता काय, शेती काय तर म्हणजे जवळ साहेब तुमची गाडी निघाली, आम्हाला पैसे भेटला तर आमचं नाही म्हणजे नेमकं तुमचा व्यवसाय काय तुम्हाला मदत करू नव्हत्या म्हणे. काय अरे म्हणे करता काय तुम्ही. एवढा जोराने विचारला त्याने सांगावं लागलं. म्हणे आमचा काही धंदा नाही, आम्ही निवड रिकाम जोडलो गाव. पण तुम्ही इथं कसे काय. म्हणे आम्हाला काही धंदा नसल्यामुळे आम्ही काय करतो, इथं काही पाईपलाईन फुटेल नाही, काही धरण नाही, काही नाही. अटी पाणी चिखल करायसाठी रात्री बैल गुंडीत आम्हाला टाके आणून इथं रिचवा लागतात. हा चिखल आम्हीच केला, तुमची गाडी आम्हीच फसवली आणि आम्हीच काढून देतो. 1000-2000 भेटतात, आमचा धंदा बरा चालू आहे. कलियुग आहे. माणसं चांगलं करताना दिसतात, पण त्या चांगल्या कर्माच्या मागचा हेतू कसा आहे, या हेतूवरून त्या कर्माची उंची ठरते. महाराज एखादा माणूस फार चांगलं करून राहिला याचा अर्थ चांगलंच नसते. कर्म मार्ग मोठा कठीण आहे महाराज. चांगला आहे. एका माणसाच्या पायात जखम झाली, पागल माणूस अवलियासारखा होता, सगळं रक्त वाहते आहे. एका माणसात दया आहे, त्यानं आपल्या घरचं काहीतरी खोबऱ्यात तेल आणलं, त्या जखमीवर लागले. वाईट कर्म आहे का ते. चांगलं काम आहे, जखमीवर तेल लावून तो निघून गेला. पण काय झालं का, तेल तर लावलं पण तो पागल माणूस बसला जाय. त्या तेलामुळे काय झालं, सगळ्या तेल मुंग्या जखमीवर चढले, जखम उचळले. कर्म चांगलं आहे पण परिणाम दुःख वाढलं त्याचं. भाऊ त्याच गावातले काही उन्हाळ्यात पोरं ऊस खात आले. हा पागल आहे म्हणून ऊसाचे शिरके फेकून मारले. आता त्याला लागले, खाली पडले. ऊसाचे शिरके गोड आहे, जखमीवरच्या सगळ्या मुंग्या शिरक्यावर गेल्या. कर्म वाईट आहे पण परिणाम. कर्म मार्ग लय कठीण आहे, त्याच्या नांदी लागूच नाही. पुढे तो आता आपण अष्टांग योग मार्ग आहे. शास्त्रमध्ये अष्टांग योगाने सुद्धा उद्धार होतं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. त्याचं विश्लेषण करण्याकरता वेळ खूप जाईल. बावली म्हणतात योग याग विधी वायाची उपाधी. तुकडोजी महाराज हेच सांगतात की बाबा या कलियुगामध्ये प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही. योग यागासी योग्य वेळ नाही. मग का हो, हे सगळे मार्ग तुम्ही कठीण म्हणता, याला जमत नाही. आम्ही करावं काय. आता तुम्ही एक काम करा, हे सगळे मार्ग जरी कठीण असले याच्यामध्ये एक मार्ग सोपा आहे महाराज. कोणता. सगळं एक काम करा, सगळ्याच्या सगळे एका मार्गामध्ये येतात. तो मार्ग भक्ती मार्ग आहे. शास्त्र असं म्हणते भक्ती मार्गामध्ये सगळे लोक चालतात. इथं कोणताही अधिकारी अनधिकारी माणूस सुद्धा येऊन आपल्या जीवनामध्ये परम कल्याण करू शकतो. कारण भक्ती विना उद्धार नाही कुणाचा आणि भक्तीसाठी निर्धार आणि काला परमेश्वराची भक्ती या जगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आणि म्हणून आणि कारण देवाच्या जवळ भेद नाही. नाही देवाच्या जवळ भेद नाही आहे. देव निर्भेद आहे. काळा नाही, गोरा नाही, वृद्ध नाही, लहान नाही, मोठा नाही, काय नाही. देव एकच म्हणते की बाबा तुम्हाला ज्यांना कल्याण करायचं आहे त्यांनी एक काम करा. कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना काय म्हणतात, ते नंद बाबाच्या वाड्यातून बाहेर आले. श्रीमंताचा पोरगा 9 वर्ष काही घरी आहे, पितांबर आहे, फार मोठा सुंदर दिसायला आहे. कृष्ण किती सुंदर आहे, जगामध्ये सर्वात सुंदर कृष्ण परमात्मा आहे. बाहेर आला आणि कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना बघतो. गोपाळ कसे आहेत, साधे गोपाळ आहेत. आपले शेंबूड नाकातून चाललाय, गरीबाची पोरा, गरीबाच्या पोरांमध्ये हा श्रीमंताचा पोरगा कृष्ण परमात्मा ज्यावेळेस जातो ते सगळे गोपाळ त्याच्याकडे येतात. त्यांच्याकडे कृष्ण परमात्मा ते काय बाबा काय झालं, तुम्ही असे कोण बसले म्हणजे देवा काय करा, आणि तुमच्या प्रकृती अशा कोण झाल्या रे, तुझ्याकडे गाई नाहीत का म्हणे, आहेत ना देवा. मग दूध देत नाहीत का म्हणे, देतात ना देवा. मग तुम्ही पित नाही का म्हणे, नाही देवा. दूध जाते कुठं म्हणजे, आम्ही गाई पाळतो, तिला चारा टाकतो, पण दूध सगळं कोणचं मामाकडे चाललं. आजही आपल्या गावाची परिस्थिती हेच आहे. निमकोड्यातलं दूध कुठं चाललं, जळगाव खानदेश इतके दूर, कोण खामगाव घेत नाही का. सगळं खेड्यापाड्यातलं दूध कुठं चाललं, तिकडे चाललं. देव म्हणे आता काही नाही, काही आम्ही पाळायचे आहे, दूध कंसानं प्यायचं. कृष्ण परमात्माने चिंता करू नका, ज्याला पोटभर पाहिजे काम करा, या माझ्या मागे या. अभंग या
आलं तरी या रे लागे. लागे शब्द महत्वाचा आहे. माग येणं तेवढं महत्वाचं आहे, तेवढंच लागे म्हणजे मागं तर या पण लागून ये. एखाद्याच्या मागं गेलं जादा काय अंतर पडलं तर मागं जायला काही अर्थ नाही. बरेच लोक काय करतात, समजा तुमची गाडी पुढे आणि माझी गाडी मागे आहे, जवळ जवळ राहिलो तर आपण दोघं एका मुक्कामावर पोहोचू, पण पुढची निघून गेली मागची मागे राहिली आपल्याला सगळी माहित आहे. आणि जगातला सर्वात सोपी मार्ग आहे कोणता? संतांच्या मागे जावे त्यांच्या मागे मागे. काही डोकं लावायचं काम नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे, आनंद पाहिजे, एक काम करा, या आलं तरी आरे लागे. आणि भेद नाही, अवघे. अवघे शब्द काय दर्शवतो? सगळे. या जगात ज्यांना आनंद पाहिजे त्यांनी आमच्या मागे या. पण आपण राजकारणी लोकांच्या मागे जाऊ, पण इकडे येणार नाही. मला सांगा, हा जगातला सर्वात सोपी मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पाहिजे सोपे, जडतील पापे जन्मानंद सोपी आहे सर्व होणी. सगळ्यात सोपी मार्ग आहे देवाचं नामस्मरण, संतांच्या मागे जाणे, बस. आता याच्यापेक्षा सोपी काढावं काय? एवढं सोपी असून लोक येऊन देत राहिले, नामस्मरण करून देत राहिले. आता काय टॅबलेट काढा का? एक घेतली की उद्धार. विचार चालू आहे माझा, यशा काही टॅबलेट काढा, सकाळी एक संध्याकाळी घेतली काढत. कारण टॅबलेटच आहे, सकाळचा काकडा आणि संध्याकाळचं हरी पाठे काय गोळीच आहे. गोळ्या घेणं चालू आहे, पण काही बजेट नाही बसणार. बिमारी जाऊन दे रे बा. बिमारी नुसतं गोळ्याने बसत नाही. बिमारी नुसतं डॉक्टर जवळ गेल्याने बसत नाही. बिमारी काय नाही बसते, डॉक्टर तिसरी गोष्ट सांगते, टीप लिहून देते की आंबट खाऊ नये. आम्ही डॉक्टर जोडी चाललो म्हणजे संध्याकाळी येऊन राहिलो, गोळे खाऊन राहिलो, भागवते ऐकून राहिलो, कीर्तने ऐकून राहिलो, पण पथ्य नाही पाळून राहिलो. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. डॉक्टरने सांगितलं ना की बा तेलकट खाऊ नये, गोळे घेणं चालू. डॉक्टरने सांगितलं बाहेरचं खाऊ नये, हॉटेलीत गेला, दो आलू मोठे लाव, त्याला लगाना आलू मोठ्यातला मसाला खाल्ला, बाहेरचे टपर तसेच ठेवते. हॉटेल वाढवणे का एक जरा काऊन केला, डॉक्टरने सांगितलं की बाहेरचं खाऊ नये. लोक पळवाटाने काढतात का? कठीण आहे. या देशामध्ये संतांचा उपदेश आपण समजून नाही घेतला. मला काय करतो, डॉक्टरने सांगितलं काय, आम्ही करतो काय महाराज. डॉक्टरने सांगितलं काय, औषध जरा जास्त भारी आहे, थोडी ज्यादा पाण्यात घे जा. एकदम नदीतच गेला, तिथून कोण डॉक्टर साहेब कंबर पाण्यात घेऊ का? डॉक्टर म्हणे गजर तू एक काम कर, टोंगा टोंग्याने दूध पुढं एकदम डोक्या पाण्यात डुबून मर. एका जणाला सांगा डॉक्टरने बा औषध जरा की नाही जरा हे आहे, म्हाताऱ्याला औषध देताना हलून हलून देतो. म्हाताऱ्याला औषध कशी देतो? हलून देतो. हा बाबा म्हणे बाबा उठा, औषध घ्या लागते. धरले पुढ्याच्या खात्याने पुढा तावला हलवून. डॉक्टर बाबा हे कसे आहे म्हणे, औषध डॉक्टर सांगितलं की म्हाताऱ्याला हलून देतो. म्हणजे किती टाइम आहे म्हणे, 3 टाइम. पुढे 3 टाइम मध्ये मरून जाईल मी हलवून. डॉक्टर सांगतात काय, आपण करतो काय? एका माणसाला इंचू चावला, दिवाळीच्या वेळेस आपण घरी स्वच्छता करतो, ते कपाट ते बाहेर सरकत आहेत नाही, पण बाहेर कपाट सरकत आहेत म्हणून घरच्या माणसाला हात मारे म्हणे हो यावर जरा. आणि तो माणूस मग ते कपाट बाजून घ्यायला लागला, त्याच्या खाल्याचा खूप कचरा इडे इड्या सगळं होतो. तिथं इंचू चावला भाऊ माणसाला, इंचू चावला. जसा इंचू चावला तो काय मंत्र गिंत्र काही जमते का? आता लोक दवाखान्यात गेलं, डॉक्टरचा दवाखाना बंद होता. डॉक्टरच्या घरी डॉक्टर साहेब, डॉक्टर त्याला आंघोळ करतो. काय झालं? अरे मी समाधान. काय झालं? अरे बाप ह्याला इंचू चावला. अरे बापरे डॉक्टर साहेब कसं कसं उरा विठ्ठला पांढरा. अरे बाबा थांब, मी आता आंघोळ करतो, 5-10 मिनिटं बस. डॉक्टर साहेब 5-10 मिनिटं मग लवकर काहीतरी इलाज सांगा. डॉक्टर म्हणे आता अंगात झाबून राहिला, अंग अजून बाहेर येते, मग तुला औषध देतो. म्हणजे नाही ना डॉक्टर लवकर काहीतरी. एक काम कर, समोरच्या खोलीमध्ये जाय, तिथं टेबलवर एक मलमाची कुप्पी ठेवली, तेवढी घे. दिसली काय? हो एक काम कर, जिथं चावला तिथं लावून दे. आला रस्त्याने विचार केला, आपण विंचू कुठं चावला म्हणे, आपण तर मागच्या घरात कुत्र्याच्या कपाटात जोड चावला, पण आपला मरण कपाटाला लावला किंवा त्याला चोपडून कपाटाला. काही फरक पडेल काय? 1 तास झाला बिमारीच नाही गेली. डॉक्टर साहेब पुन्हा डॉक्टर साहेब काहीच फरक. डॉक्टर म्हणे आपण मरण कुठं आहे? विंचू कुठं चावला म्हणे, आमच्या मरण कुठं चावला म्हणे, कपाटाला. डॉक्टर म्हणे पागल आहे सगळे, इंचू आमच्याला चावला, मलम कोण पडलं? तुम्हीच सांगितलं म्हणे जिथं चावला तिथं लाव. आपल्याला इंचू कपाटाला चावला म्हणून मलम कपाटाला लावलं. सारा जन्मदिन आपला संतांच्या सोबत राहून त्यांच्या उपदेशाप्रमाणे जर आम्ही जीवन जगत नसू तर महाराज उद्धार होत नाही. सोपं आहे. यापेक्षा सोपी जगामध्ये कोणते मार्ग वारकरी संप्रदायानं सोपं केलं. आता काय टॅबलेट काढला होता काय? आणि पुढे गोष्टीची मर्यादा असते महाराज. काय असते पुढे गोष्टीची मर्यादा असते. एका बाईने
एका मावळीने एका महाराजला जेवायला बोलावलं. बायाच्या गोष्टी सांगितल्या की भल्या पट्टी पण महाराज आमच्याकडे या आता श्रावण महिना आहे बरोबर, कारण साधू संत येते घरात आणि दोची दिवाळी दसरा म्हणजे श्रद्धा आहे आपली सगळ्यांची की आपल्या घरी महाराज आले पाहिजे, काही 2 तास घेतले पाहिजे वगैरे वगैरे. आता महाराज आल्यावर काहीतरी चांगलंही करावं लागते. बाई रातपासून विचारतात उद्या महाराज येतील जेव्हा काय करावं, जिलेबी करावं की गुलाबजामुन करावं की काय करावं. शेवटी बाईने एक ठाम निश्चय करून टाकला, त्यापेक्षा असं कुठं ठरवायचं. बाई रात्री उठली लाडू वगैरे तयार केले. सकाळी 11:30 वाजता महाराज आले. आयत्यात पाणी दिलं, आठावर बसली. महाराज बदली कोवळा घ्यायचा. महाराजांनी जेवण केलं, मस्त जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर बाईने विचारलं महाराज स्वयंपाक. बाई फारच छान, वा 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 काय भाजी, कढी ती एवढी सुंदर बनली कसं वाटते 2-4 वाट्या खिशात टाकून घ्या, एवढी सुंदर कढी. पण महाराज डाळूबद्दल काही बोलले नाही. बाईने स्वतःच विचारलं महाराज डाळू कसे वाटले. पण बाई डाळू बिळू झाले गोड, पण थोडी साखर असते तर अजून जरा बरं झालं असतं. बाई वाटलं साखर कमी झालं, ठिकठी झाली. बरोबर महाराज काय हरकत नाही, पुढच्या सोमवारी आमच्याच घरी आहे. आता की नाही उपवास इथं सोडत जा श्रावण महिन्यात तोपर्यंत. महाराज बरोबर काय हरकत नाही. पुढच्या सोमवारी बाई सकाळी 4 वाजता उठली, सळा सांभाळ रांगोळी बाई बरोबर बाईने स्वयंपाक केला आणि सगळा स्वयंपाक करून डाळू आधी बनवली. पण मागच्या सोमवारपेक्षा 7 किलोची जास्त टाकली. महाराज आले 11:30 वाजता. जवळ घेता महाराजांनी जेवण केलं, मस्त जेवण झालं. बाईने प्रश्न विचारला महाराज आता सांगा लाडू कसं झालं. पण बाई मागच्या सोमवारपेक्षा झाले गेले गोड, पण अजून थोडी साखर असते बरं झालं असतं. बाईला बाबा आपण तर वाढवली बरोबर काय हरकत नाही महाराज, पुढच्या सोमवारी आहे. आणि पुढच्या सोमवारी बाई सकाळी 6 सोमवारी रांगोळी बनवून स्वयंपाक केला. 7:30 महाराज आले, पाटाला पाणी दिलं. वदनी कवळ घेता महाराजांनी आज 2-3 लाडू खाल्ले. साखर थोडी जास्त होती बरं, 50-50 अर्धा रवा अर्धी साखर इतकं टाकलं बाई प्रमाण वाढून दिलं. आणि महाराज जेवले चांगले. आता विचारलं महाराज आता सांगा लाडू कसं झालं. बाई मागच्या सोमवारपेक्षा झाले गेले गोड, पण अजून थोडी साखर असते तर बरं झालं असतं. ते बाई कोणाला पण भाऊ गाठला नाही, भाऊ गाठला काय झाली असं म्हणत येत बाहेर. ते बाई म्हणे कुठं तरी महाराज तुला गोड खाणार. ते बाई म्हणे महाराज पुढच्या सोमवारी आहे. 75% साखर टाकलं पाहिजे. रवा एकदम 25% झाला, इतके गोड केले. महाराजही पक्का होता, बसला जेवायला. आजही विचार पडे महाराज आता सांगा लाडू कसे झाले. म्हणजे बाई मागच्या सोमवारपेक्षा झाले गेले गोड, पण थोडी साखर असती तर बरं झालं असतं. काय करा त्या बाईनं. ते बाई म्हणजे तू आता पुढच्या सोमवारी बघ सांग तू गोड. त्याची जीवाला ते बघ कधी कधी जास्त नाक लावतो ते मोठा घेऊन घ्यायचा. त्या बाईनं पुढच्या सोमवारी गेली, रवा टाकलाच नाही. पायामध्ये काही सांगता काय तसे लावले बिना रव्याचे बनत ते, पण कथेत बनवू शकतो. त्या कथाकारांना बिना रव्याचीच बनवली. ज्याने कथा लिहिली की नाही त्याला रवा टाकलाच नाही. जरा गोटेस कळी साधत आज महाराज हातोडी द्यायला लागेल सोबत. अरे महाराज ते दातही मजबूत होते, ते दंत कांती वापरत महाराज, त्यामुळे काय वाटत कोलगेट बाहेर होते ते. महाराज आजही 2-4 लाडू फोडले. बाईने विचारलं महाराज आता सांगा लाडू कसे झाले. तर महाराज म्हणे बाई मागच्या सोमवारपेक्षा गोळगीड झाले म्हणे, पण अजून थोडी साखर असते बरं झालं असतं. काय करा त्या बाईनं आता काय करा. आता त्या बाईची मर्यादा संपली महाराज. हे कसं समज तुम्हाला पटकन. त्याचप्रमाणे परमार्थ मार्गामध्ये मार्ग अनेक कठीण आहेत, पण सगळ्यात सोपी मार्ग एकच आहे. कोणता. याला तरी या रे लागे पास. फक्त आपल्याला मागं जायची गरज आहे. कोणाच्या. संतांच्या, देवाच्या. देवाला सांगितलं गळे माझ्या संग या, मग तुमचं गर्व करून देतो. सगळे जण तयार झाले, चला देवा. पण देव म्हणतात गळे कुठं जायचं. देवा देव म्हणते मी सांगतो की चला. देव कुठं त्याला सगळं पण चोरी करायसाठी आपल्याच घरी नेलं पहिले. आपल्याच घरचं दही दूध सगळ्या गोपाळांना खाऊ घातलं. आता एक दिवस एका एकाच्या घरचा नंबर रात्री बेरात्री चोऱ्या करायच्या. पोरांना मस्त भरपूर खायला देऊन सुरुवात केली, पण चोरीला जाताना नियम आहे. देवाच्या सोबतीवा तुम्ही कसे आहे. बोबड्या पेद्या श्रीराम एका रंगाच्या नाही आहे. तो परमात्माचा आहे की सगळ्या रंगाच्या लोकांना आपल्या सोबत घेतो. ती सगळे चालतात महाराज. असं काही नाही की गरीबाला देव घेत नाही. खूपच्याकडे पैसा आहे काय. खूपच्याकडे पैसा होता काय नाही. शून्य पैसा होता. दिसायला कुरूप होती, व्यंग होतं, पण देव कुबजेवर सुद्धा प्रसन्न झाला. का. कारण आहे महाराज, कारण तिची भक्ती श्रेष्ठ आहे. देवाला ह्या गोष्टीने पाहिलं बरं. देव प्रेमाचा भुकेला न पाही जात पात अथवा कला साधा
घरी का जाता महाराज म्हणतात. नाही महाराज, तिकडे नसता गेला तर उपजेवरी का प्रसन्न होता. देवाला वैभवणी पाहिजे, प्रेम पाहिजे. सगळे गोपाळ देवासोबत गेले, पण देवासोबत गेल्यानंतर आता गोपाळ बा कशा पेद्या सुदाम्या बोबड्या मोठे विचित्र जीव आहेत. पेद्या म्हणजे कोण? पेद्या म्हणजे आळशी माणूस, कामात बिलकुल दिसणार नाही. पंगतचा टाइम झाला की पेद्या हजरच आहे. ते पेदे आहेतच. पण अशा आळशी माणसालाही जो आपल्या जवळ करतो. बोबड्या म्हणजे कोण? बोबड्या म्हणजे त्याला शारीरिक व्यंग आहे, जरा बोलता येत नाही, बडबड करता येत नाही. त्या बोबड्या, त्या गोपाळांची फार मोठी लीला भागवतामध्ये वर्णन केलं. चला एखादा दृष्टांत आपण बघू. काय झालं, इथे सगळे गोपाळ काही करण्याकरता यमुनेच्या तीरावर गेले, पण आज हा बोबड्या एक शब्दही बोलत नव्हता. मला चुप. सगळे गोपाळ म्हणजे विचारात पडले. बोबड्या जास्त बोलणार आहे बरं, रोज तो बोलते म्हणून आनंद येते. एखादा जास्त बोलणारा माणूस अजिबात चूप झाला मग गमत नाही. बोबड्या आज काही बोलला. देव आला, कृष्णदेव. सगळ्या गोपाळांना सांगितलं, देवा बोबड्या की आज काहीच बोलत नाही, आणि तो बोलत नाही म्हणून आनंदच नाही. काही पण करून निराळा देवा. कृष्ण परमात्मा बोबड्याकडे गेले. अरे बाबा काय झालं? ए बोबड्या काय झालं? कोणी मारलं? चूप, काहीच बोलत नाही. अरे तू सांगणार नाही मला कसं काय समजील? अरे बाबा चाल, तू आला आणि आज खेळामध्ये मजा येत नाही. त्या काळामध्ये खेळ चालले होते, तो हमा आता खेळ बंद झाले. आता कुठले सगळे मोबाईल टीव्हीच्या भोवती आहेत. हो महाराज, गेली ती परंपरा. काय लेकरं खेळत आम्ही लहानपणी खेळवायचो, अख्खं गाव कंपनी. ज्या गावातून दुसऱ्या गावात जातो आम्ही, हो धावत धावत. पण आता काय करता, मोठं कठीण आहे. चाल बाबा खेळायला. तो चूप बिचारा, काहीच ना बोल बोलूया. देवाला त्याला विनंती केली, सांग 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 सांग. त्याला वाटलं थांबून टाकायला होते. देव तसा आता विचारत नाही. देव म्हणे बरं एक काय काय बस. आता तो बोबड्या आहे, काय सांगणार आहे त्याला तुम्हाला समजते की मला माहित नाही. बोबडा कसा बोलते सांगायला लागला. कारण तलवार तिरवत रे लई जोर झाला, मी तरी बोले म्हणून तर आता प्रणा तन्ने ना तरी तनत नाही तितना तनाले तनाला तनाला बोबड्याचा काय समज आहे? त्याची भाषाच तशी आहे. तो काय म्हणते, देवाले पाच घराणं किती खतरनाक आहे. तलवार तिरवत रे लई जोर झाला, निंदरीत रे रडून थोराचा. किलोत म्हणजे त्या गाईच्या कच्च्या दुधापासून बनते. तर आपल्याकडे काय म्हणते? खिरूत म्हणते ना. हो, आपल्याकडे खिरूत म्हणते. त्या भाषा आहे किलो आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये काय म्हणते रे? चिक म्हणते. तिकडे चिक काय म्हणते भंडारा जिल्ह्यात? आमच्याकडे चिक, त्याला चिक म्हणते. काही भागामध्ये काही म्हणते, काही भागामध्ये काही म्हणते. तालुका बदलले की भाषा बदलते. आमच्या आपण तालुक्यामध्ये पाहुणे आले की आमच्यासोबत एक कप चहा ठेव बरं. तालुका बदलला. एक कप चहा माड बरं. तालुका बदलला. चिखली तालुका. एक कप चहा टेको बरं. कुठं टेको तर बा लोक टेकोच कार्यक्रम आहे इकडे. हा, आपल्याकडे जेवण पोळी पाहिजे काय, भात पाहिजे काय, भाजी पाहिजे काय म्हणतात. तिकडे तसं नाही. इकडे पोळी गेलो कठीणच आहे. ते बाई पाहिजे का म्हणत होते. म्हणजे महाराज भात लागते काय? म्हणजे फेकून मारतो काय? भाजी लागते काय? बरं एवढ्या बरा महाराज. पण त्या बाईने आणला हिऱ्या बिजा ठेचा. म्हणे महाराज तू आले ठेचा लागते काय? म्हणजे भले ठेचा लागत. आपल्याकडे ठेचामध्ये मारलं सुद्धा आले. पहिले काय माहित आहे तुम्ही शब्दच तसे थोडं अजून पुढे जाऊ. अहमदनगर जिल्ह्यात तुला पहिल्याच दिवशी आणि बसतो बरं बाई म्हणे महाराज पोळी घालू काय, भात घालू काय, भाजी घालू. भाषा अशी आहे बरं, तर ऐकायला वाईट वाटते. तिकडे नगरकडे असंच आहे, घालू काय काम म्हणत तू घालू काय सगळं, आम्ही काय करावं. थोडी मजा आहे महाराज भाषेच्या. महाराष्ट्रामध्ये पोरायची भाषा वेगळी आहे बिचारायची. माणसाचा व्यवहार व्यवसाय बदलला की भाषा बदलते. इथं प्रांतीय भाषा झाली, पण काही काही व्यवहारानुसार व्यवसायानुसार भाषा आहे. कधी कधी नवरा पाकाचं भांडण झालं समजा, आणि तो माणूस काय इलेक्ट्रिकचं काम करणार असला की तो पित्र्याला सांगते कालपासून आमच्या घरचं व्होल्टेज वाढायला म्हणते. तो जर समजा सायकलचं रिपेअरिंग करणार असला त्याची बायको गरम झालं की तो सांगते आमच्या घरची आऊट काढा लागते. एखादा मिस्त्री असला त्याच्या घरची जर गरम झाली तो म्हणते बोल्यात घ्या लागते. हे आमचे कीर्तनकार प्रवचनकार सगळे गायनाचारी याच्या घरचं काम बिघडले की हे म्हणतात तिला आता भैरवी ऐकावं लागते. वकील असला की मध्ये पुढची तारीख द्यावं लागते. प्रत्येकाची भाषा आहे. ड्रायव्हर असला की मध्ये कालपासून आमच्या घरची रेस खूप वाढलेला आहे. वेगवेगळ्या भाषा आहेत. तिकडे आपल्याला जायचं नाही. ऐका मी महत्वाचं बोलतो ऐका. आता ती ब्रजभाषा आहे. तलवार तिरवत रे. किलोत म्हणजे कच्च्या गाईपासून जे बनते ना त्याला त्या लहान लहान गोळ्या पाडल्या आणि देवानं पंगत बसवली. बोबड्या एक नंबर होता.
पहिल्यांदा त्याला 4 वाढला, त्याला 4 वाढला, वाढत गेला. याला वाढल्याबरोबर खाणं सुरू करून त्याला उघड्यानं वाढल्याबरोबरच. आता मग मंत्र म्हटल्यावर मग म्हणे आपल्या पात्रात पाय तुला कमी दिसत, बाकी द्यायच्या म्हणजे या कृष्णा लगाना आपल्याला कमी दिलं. परवा कितवत रे लई गोड झाला, मी गरीब रे म्हणून थोडासा दिला आणि तुला वाटले याला काही तलत नाही तर त्याला काय काय शंभळाले झाले काय कृष्णा जवळ आपल्या घरी देवालाच काय. ऐका तुमचे कसं आहे, तुम्हाला काय वाटते देवाने याले जास्त दिलं मले कमी दिलं. पक्क लक्षात ठेवा सिद्धांत, देव कोणालाही जास्त देत नाही आणि देव कोणालाही कमी. तुम्ही म्हणा मग कमी अधिक कोण आहे, हे प्रत्येकाच्या कर्माचा परिणाम आहे. पेले कर्म घाले त्याची भोगा, 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 उम झाले मेले किती, उम झाले मेले किती. किंवा देवानं त्याला जास्त दिलं आणि मला कमी दिलं असं काही नाही. देवानं सगळ्यांना सारखी शक्ती, ऐशी ईश्वर शक्ती सर्वत्र. ऐका जरा म्हणलो, ईश्वर शक्ती तुमच्यामध्ये माझ्यामध्ये या सगळ्यांमध्ये एकच आहे. ऐशी ईश्वर शक्ती सर्वत्र परी स्वय न चालवी सूत्र, कर्मे फळती पवित्र अपवित्र आपुलेच आपणा. आपल्याला काय दिलं देवानं, कर्म करावयाची स्वातंत्र्यता, ही जीवाती महान सत्ता, आपल्या भाग्याचा विधाता आपणची असे. पण त्याकरता महाराज इच्छाशक्ती चांगली पाहिजे. जो कर्तृत्व करील तो जीवनामध्ये मोठा गुंतवणूक प्राप्त होते. काही लोक म्हणतात नाही आपल्या प्रारब्धात नाही, प्रारब्ध आपल्याला तयार करावं लागते. प्रारब्धापेक्षा प्रयत्न महत्वाचा आहे. हे माझ्या पुराणो, माझ्या मित्रांनो, प्रारब्धावर आधीन होऊ नका. प्रारब्धाच्या पलीकडे थोडी ताकद आहे महाराज. उघडले प्रारब्ध सत्संगे करुणी प्रत्यक्ष पुराणीवर नेले. आमच्या संतांनी प्रारब्धाच्या पुढे मांडलं महाराज. माहित आहे प्रारब्ध बलवत्तर आहे. लोक वैष्णव म्हणतात किंवा तुगती काय पुन्हा भोग असे. लोक म्हणतात दैवगती नारी बुद्धी काय करी विचारे. सगळं बरोबर आहे. रावणाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला हे मला मान्य आहे. सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला प्रारब्धानुसार जीवन जगावं लागते. पण त्याचा पुढचाही विषय आहे प्रयत्न प्रभाव सुद्धा महत्वाचा आहे. जीवनामध्ये प्रारब्ध आपण घेऊन जमलो. प्रारब्ध ही माणसाची गती रोखवते. बस ते म्हणतो आता हे विल्यानंतर हे दशेरावे यांनी महाराज कर्तृत्व दशेरावे म्हणजे म्हणतात. लोक म्हणतात काहीच करायचं का नाही, चित्ती असू द्या समाधानाकडे लक्षच नाही. नाही 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 तिकडे लक्ष नाही डोकायचं. प्रारब्धापेक्षा प्रयत्न फार महत्वाचा आहे. कृष्ण परमात्मा म्हणतो बाबा मी तुला काही कमी दिलं नाही, तुला सारखं दिलं होतं पण तू लवकर धरून घेतलं. बाकी चाल खेळायला चाल चाल खेळायला चाल पण बोबड्या काही ऐकत नाही. चालणं मी पोट भरत दिलं तुम्हाला. सगळे जण जीवनाला रोज चोरी करणं चालू आहे. तुमच्यासाठी चालू आहे, माझ्यासाठी काही नाही आहे. फक्त तुम्ही एक काम करा, रोज माझ्या सोबत या. बाकी काही करायचं काम नाही. माझ्या सोबत आले आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. तुम्ही म्हणाल तो भरी, तुम्ही म्हणाल तो भरी, आज देतो पोट देव असं तयारच आहे आपल्याला उष्ण. ऐका जरा म्हणलो देवाची काय इच्छा आहे, तुम्हा सगळ्यांना आनंद देण्याची इच्छा आहे, पोटभर देण्याची इच्छा आहे. आम्ही किती दडलो पडलो तरी काय म्हणतात महाराज, आम्ही किती दडलो पडलो तरी तुझे लक्ष पुढच्या
निवडून काढी अज्ञाना बाहेर कशासाठी सुख सर्वतो करी द्यावे. पण इच्छा कोणाची पाहिजे? आपली थोडीशी ती इच्छा पाहिजे. मनुष्य तो थोडंसं तर पाहिजे. देव आपल्याला उचलायला तयारच आहे, पण आपला पाय संसारात इतका पक्का रुतेला आहे. नाही लोक निघत असतील घराच्या बाहेर. तुमच्या गावात तर इतके लोक येऊन राहिले. काही काही गावात पुढं कठीण आहे. आम्ही तर काय 2-4 ताळपडी, 2-4 बाया, 2-4 रिटायर होईल पुढे. आम्ही काय म्हणतो पुढा काय म्हणतो थोडं कठीण काम आहे. पण आपल्या गावामध्ये मी गेल्या 7 दिवसापासून पाहून राहिलो. लहान लेकरं होते म्हणजे शिवमहापुरात रोज 50 लेकर असत नाही पुढे. लहान लहान लेकर. मी कोणाच गावात लेकर पाठ, कोणाच गावात मी ज्या गावात जातो ना त्या गावात लेकर येतातच. मी ज्या गावात भागवतात जातो त्या गावात लेकर बसवतोच मी. तरुण पोरे बसवतो, कारण त्याच्या लायकीचं सांगायला लागते. प्रबोधनकारांनी पोरांकडे, महिलांकडे, म्हाताऱ्यांकडे, तरुणांकडे सगळ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. परमार्थ मार्गाच्या गोष्टी तर शिकवाच लागतात, पण आज जगावं कसं ही समाजाला शिकवण्याची गरज आहे. आज आमच्या पोरांना माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, खूप कीर्तन 7 दिवस भुरले चालतात, पण मी सांगतो ते महत्वाचं आहे. आजपासून माझ्या निमकोळ्यामध्ये एक नियम सुरू झाला पाहिजे. पोरगा घरी जेवायला बसला, ताट वाढलं की त्याच्या पुढे गिलास ठेवायचा आणि त्याला वजनी कवळ घेता श्लोक शिकवायचा. एवढा बदल जर तुम्ही तुमच्या जीवनात केला ना, मी गॅरंटी घेतो की आपले पोर सगळे सत्मार्गाला लागतील एका नियमानं. पण आपण फक्त त्यांना ऐकतो आणि ताट मांडलं की जसं की बैला पुढे डाला मांडलं की बैल सुरू होते. नाही महाराज, काय करा हे आपलं तत्वज्ञान कोण जगीन काही सुरू करू आपण. काय छोट्या छोट्या गोष्टी करू शकत नाही का आपण आपल्या घरामध्ये? मग यासाठी पहिले काय करावं लागेल? बापाने म्हणा लागेल पहिले वजनी कवळ घेता, मग पोरं म्हणतील. आईले म्हणा लागेल. अजून एक नियम करा, सकाळी झोपीतून उठले की नाही आपल्या पोराला रामकृष्ण जय गुरु म्हणायचं. करता येईल का कोणाला हा नियम? हे छोटे 2 नियम जर तुमच्या कुटुंबात सुरू केले ना, समजा रात्री खूप झगडा झाला घरात, सकाळी उठल्यावर जय गुरु किंवा जय हरी मिळून जाते. आम्हाला काय लाज वाटते का? मी तो म्हणतो बायको सकाळी उठलीत नवरा जय गुरु करायला पाहिजे. इथून सुरुवात होते ना जीवनाची. राम राम करायला पाहिजे. आपली परंपरा जुन्या काळात जुने लोक कोणी भेटले राम 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 राम. आता काहीच राहिले राम राम श्याम श्याम. कठीण आहे. काहीतरी इतकी हेकोड आहे. आपण राम राम केले मुद्दाम जे हरी करतो. काम आहे सरकार चालवून दिलं असं उपट चालतात. आपण राम राम करतो, राधे राधे म्हणतो. सरकार आहे राजा एकच आहे ना. तर राम राम काय, जय हरी काय, जय गुरु काय, राधे राधे काय आपलंच लावते. पुढच्या बाकीचे पानं कशा झाले लाईन मध्ये चालतात. आपलं तशी हेकोडच चालतात. कहून तर काय मी असे एकमेकाला शत्रू आहे पाहतात. अरे नाही मला त्याकडे जीवन होते. कृष्ण परमात्मा म्हणतो अरे बाबा मी तुला सगळ्याला सारखं दिलाय, माझ्याकडे भेद नाही आहे. चाल आता खेळायला. बोबड्या म्हणते नाही देवा आता काय राहिले का? त्याच्या मनात साठवलेला बोबड्याचे तो पुन्हा घरानं सांगायला लागला. अदा देखता डोळ्याच्या घरी लय तुला गेलोले रुत्नी दौलन मला आता धल्लन मायाचं तायको फोडलं. हे नाही मला तिथला लटोले बा, नाही मला तिथला लटोले बा. आम्ही तुझ्या
चोरी करायला जात असताना कृष्ण परमात्माने सगळ्या गोपाळांना सांगितलं बळ एक काम करा, रात्रीचा प्रसंग आहे, दही दूध चोरायला जायचंय, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आणि गेले सगळे आपण. आता त्या गवळीनं ते शिंक वर ठेवलं, शिंक लावली होतो ठिकाणचे मी बरी. आता काही पोरं खाली झाले, काही वर चढले, देव त्यांच्याही वर चढले, आणि देवाने काय केलं, ते भरलेलं शिंक काढलं आणि बोबड्या आता बाजू ठेवला. आता एका हाच होता, बाकी सगळे कामी लागले. बोबड्याच्या हाती देवानं ते देऊन दिलं. काय देवानं चूक केली का? मग काय सांगितलं देवाने की हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बोबड्याच्या हाती दिलं, बोबड्यानं ते घेतलं आणि त्याच्यामध्ये असं नवून पाहिलं, म्हणून फटाफट रात्रीचा प्रसंग आहे, सगळं झोपल्यात. बोबड्यानं जसं खाली पाहिलं, बोबड्यामध्ये जमलं वेळा कृष्ण, होय चोरी चालू आहे का? एवढा जोराने आवाज केला तर गोपिका उठतील नाही का? कसा बोबड्याला कल्ला केला, सगळ्या गोपिका धावत आल्या, तशा गोपिका धावत आल्या, सगळे पळाले. एका सगळं कोण एकत्र होत एवढा मोठा माल फेकून द्यायला होते काय? माझा राहिलं कोण? हात राहिला एकटा, जवळून मारीन कोण आले? तिला जे हाती सापड एक जरा सोडपा बोबड्याने. पण या बोबड्याला काय वाटलं, या कृष्णाने फार हुशार आहे, मले मार मिळावा म्हणून तर माझ्या हाती त्याला हे. यानं जर माझ्या हाती शिंक फिरवलं नसतं तर मला मारच नसता भेटणार. तुमचे तसंच आहे. तुम्हाला काय वाटते, वाईट झालं की देवानं केलं, चांगलं केलं की मी केलं, असंच आहे. तुका म्हणे देवा कालुसा मनाचे पुसावे पाय गेले, मनाचे पुसावे पाय गेले, मनाचे पुसावे पाय गेले. आपलं असंच होते महाराज. काय करतात, त्या बोबड्यानं देवाला दोष दिला, म्हणजे देवानं जर माझ्या हाती दिलं नसेल मला मार भेटणार होता, म्हणून तो करायला लागला. असाच एकदा देवळाच्या घरी दे दूध चोऱ्या गेलो रे, उठली गौरण बळाचं धरलं, मायाचं टाक फोडलं. देव म्हणे बाबा त्यात माझा काय दोष आहे, तिनं तुला मारलं त्याचं कारण तूच आहेस. आपल्याला जीवनामध्ये दुःख झालं याला कारण कोण? देव आहे काय? कारण आपणच आहोत. कारण देवाला नियम सांगितले, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला. बोलला ग्रंथातूनच बसणार. जो चुकला, एखाद्याला बिमारी होते, का काय झालं, ब्लॉकेज. कोणामुळे झालं ब्लॉकेज? देवाने केलं का ते? आपणच केलं ना. काही हालचाल नाही, काही नाही, निना वरून चालू द्या, डालडा खाणं, तेल खाणं, खाणं लोक मरून राहिले. तुम्ही इतकं तेल टाकता भाजी, तुम्हाला काही काळजी आहे की नाही घरच्या लोकांची? सकाळी उठलेले होतात त्याच्यात त्वऱ्यात आणतात भाजी घेऊन. आपले धुवून राहिले, तेल खरं नाही बरं, सोयाबीन मध्ये तेलच नाहीये, हे सारं काम तेल येऊन राहिलं. आणि यांना सगळे ब्लॉकेज होऊन राहिले. भयानकता वाढली आहे समाजामध्ये. तुमच्या आमच्या खाण्यामध्ये एवढं विष आहे, हे विष जर पचवायचं असेल तुम्ही दररोज सांगून राहिला 1 घंटा तुम्हाला काही ना काही करावं लागते. हालचाल कशीही करा, नाचत का जायना, काही ना काही हालचाल केल्याचं हे तेल पचत नाही. त्यासाठी इकडे याला लागते पावल्या खेळायला. आम्ही रोज तिकडे नदीवर 2 घंटे रोजच जातो. आम्ही नदीवर रोज, तुम्हाला दिसते ना, आम्ही रोज 1.5 घंटा व्यायाम करतो रोज. तरच आरोग्य चांगलं राहते, नाही तर जमत नाही. हा काळच मोठा कठीण आहे. आता येणाऱ्या भावी पिढीला 40 नंतर 100% बिमाऱ्या आहेत. याच्यातल्या 80% बाया बिमार आहेत. शुगर, बीपी, थायरॉइड, पहिल्यासारख्या बिमाऱ्या थोडी आहेत. पहिले होते काय, पेशी कमी झाल्या, पेशी वाढल्या म्हणून. आता तर ताप आला की पेशी जातात, तुकडे जातात. आणि पैसे काही कमी लागत नाही, गळा पैसा लागते का? पेशी एकदा कमी झाला की 20,000च्या कमी घरी घेत माणूस. पहिले 1-2 पॅरासिटामॉल घेतला की माणसं बरी होत. आता बेकार का? अरे आपण चुकलो, मग आपल्याला दुःख झालं, बिमारी आली. देवाचा काय दोष आहे? बाबा देवानं कसं केलं, तो आता का तुला ताप द्यायला? देवानं काहीच नाही केलं. आपलं आरोग्य आपल्या हाती आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळा. चांगलं जेवण करा, सात्विक जेवण करा. आपल्या भागेमध्ये हे बाजारातला भाजीपाला कामाचा नाही आहे. तुम्हाला काय वाटते, काय हिरवागार भाजीपाला डुबवायला काच्यात तरी म्हणून हिरवा आहे. कोणताही नियम आहे, आपण शेतकरी सकाळी मला उकडला, संध्याकाळला सोकायला लागते. बाजारातला करून सोबत संध्याकाळ झाली तरी
एवढं मोठं बागायत एरिया आहे तुमचा. प्रत्येकानं आपल्या घरचा भाजीपाला आपणच पिकवला पाहिजे आणि आपणच खाल्ला पाहिजे. हा काळ जवळ आला आता. सात्विक खा. कृष्ण परमात्माने काय खाल्लं? माखण आणि मिसळी. देवाने काय पेलं? दूध सांगितलं. आहे का आपल्या लेकराला दूध? आहे, पण म्हशीचं आहे. देवानं म्हशी पाळल्या की गाई? तुम्ही तर गाई कोण टाकल्या? सगळ्या म्हशी आपल्या का? म्हशी दूध घट आहे म्हणजे म्हशीचा विरोधी नाही आहे, पण संतांनी म्हशीचा विरोध केला. भागवतामध्ये म्हशीचा उल्लेख नाही होतो. म्हशीच्या दुधामध्ये आणि गाईच्या दुधामध्ये फार मोठा फरक आहे. गाईचं दूध हे जगातला सर्वात उत्तम आहार आहे. प्रमाण देईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, गोदूध नित्य सेवन करता, काया कल्पची होय तत्वता, शक्ती युक्ती बुद्धी आता नित्य राहे. गाईचं दूध काय माहित आहे? सर्व आहारामध्ये उत्तम आहार, जगातला सर्वात उत्तम आहार कोणता आहे? ज्यात गोघृत तक्रपाळ समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी. पण तुम्ही गाई विकून टाकल्या, म्हशी आणल्या. काय फरक आहे गाईच्या दुधात म्हशीच्या दुधामध्ये? अंतर काय? म्हशीच्या दुधाला फॅट जास्त आहे. म्हशीवाले म्हणते कळा मला धंदा बसवते कळा आपला. काही चिंता करू नका, धंदाने बसवते. म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त आहे आणि गाईच्या दुधाला फॅट कमी आहे. दुसरं कारण विज्ञान सांगते म्हशीचं दूध हे उष्ण जास्त आहे. गाईचं दूध पिण्याने उष्णता कमी होते शरीरातली आणि म्हशीच्या उष्णता वाढते. अजून पुढे बोलतो, म्हशीच्या दुधानं ज्या भावना वयाच्या 25 वर्षानंतर पोराच्या मनामध्ये यायला पाहिजे त्या 15 वर्षात येतात. पुरीच्या मनामध्ये ज्या भावना 18 वर्षानंतर यायला पाहिजे त्या 10व्या वर्षापासून सुरू होतात. तुम्ही म्हणता आमची पोरगी बिघडली, आमचा पोरगा बिघडायला कारण आहार आहे. बुद्धिमान होण्याकरता कारण आहार आहे. तेजस्वी होण्याकरता तुमचं जीवन कसं आहे आहारावर ठरते. माझ्याकडे वेळ कमी आहे, ऐका जरा. हे तो निश्चितची आहे, खाद्य रस रक्त उत्पन्न होय, रक्तापासून मांस मेद वीर्य निसंशय होय शरीरी. मग जय शरीराचे रक्त रसगुण तैसे विचार होती स्पूर्ण. क्रूर शूर मंद बुद्धिमान रक्त मिश्रणे दिसतात. हे 4 प्रकारचे लोक आहेत. कोणी क्रूर आहे, कोणी शूर आहे, कोणी मंद आहे, कोणी बुद्धिमान आहे. मला सांगा, एखादा पोरगा हुशार आहे, एखादा बुद्धीने कमी आहे, देवाला भेट केला का? मग का तो पोरगा बुद्धीने कमी आहे? कारण काय? त्याला योग्य वयामध्ये अयोग्य आहार भेटला म्हणून तो बुद्धीने कमी आहे. लहानपणापासून आपल्या लेकराला दूध पाजा. एका माणसाने काय केलं? 10 म्हशी घेतल्या आणि 10 गाई घेतल्या. 10 म्हशींना वासरं होते आणि गाईले होते. त्याने काय केलं? कारण हे सगळे गाई म्हशीचे वासरे एका खोलीत कोंडून टाकले. पण गाई म्हशी चरायला सोडून दिल्या. दिवसभर चरल्या त्या. संध्याकाळी 6 वाजता वापस आल्या. इकडे बाजूला त्याला 10 कुंटेरून गाई बांधल्या, इकडे म्हशी बांधल्या. वासरं होते खोलीत. 6:30 वाजता खोलीचं गेट उघडून दिलं. आता मला सांगा बरोबर, गेट उघडल्यावर अंदर 10 म्हशीचे आहेत आणि 10 गाईचे आहेत. पहिले बाहेर कोणते येतील बरोबर? बरोबर. दार उघडल्याबरोबर गाईचे वासरे एकामेकांना अंगावर उड्या टाकून आले आणि एकदम आपापल्या मायजवळ दूध प्यायला लागले. म्हशीचे बयाळे काही अंतर जात. गेट उघडलं झाले. काही लोकांना समजलं गेट उघडलं, बाहेर आले. ते इकडे तिकडे पाय, इकडून दिसल्या म्हशी. राहिली आपली माय. दुसऱ्याच मायजवळ दूध प्यायला जात. ज्या जनावरांना स्वतःची माय समजत नाही त्याचं दूध पाजल्यानं आपल्या लेकरांना तरी मायबाप समजतील तर आपल्याला संस्कृती आहे का तरी प्रेम वगाराची गरज आहे. दूध काढताना काहीच गरज नाही. बाहेर होई नाही. गायने जन्म दिला की वास्तू पुऱ्या गावात इकडे जाईल तिकडे जाईल तळपड. तिच्या शरीरावर सूर्यनाळी आहे. 33 कोटी जेव्हा सांगतात ना आपल्या शास्त्रामध्ये, गायच्या शरीरामध्ये सूर्यनाळी. गायचं दूध हे पिवळं आहे, तापवण्यामध्ये पिवळं, त्यामध्ये सुवर्ण आहे आणि म्हशीचं दूध पांढरं आहे. याचा अर्थ म्हशीचं दूध बंद करता काय? नाही. ज्या पोराचं वय 14 वर्षाच्या खाली आहे त्या पोरांना गाईचं दूध दिलं पाहिजे. 14-15 वर्षाच्या नंतर मग काही पाजा काही मनाई नाही. पण जे लेकरं लहान आहेत त्यांना गाईचं दूध देसान तर आपले लेकरं चांगले होतील रे भाऊ. नाही तर म्हशीसारखे शिवाय राहणार नाही. म्हशीसारखे म्हणजे समजा तुम्ही लय मोठी गाडी आपली 1.5 लाखाची आणि चालले घेऊन रस्त्यावर म्हैस उभी आणि किती हॉर्न मारते. म्हैस मध्ये आणा गाडी लय पाहिजे गाडी का बाजूला ते आपली संस्कृती नाहीये. याचा अर्थ मग म्हशी धंदा करायचा आहे करा, दूध विका तुम्ही काही करा, पण मोठे माणसं प्या. लहान पोरांना चुकूनही म्हशीचं दूध देऊ नये.
जर तुम्हाला तुमचे पोट सात्विक करायचे असतील तर तुम्ही प्याना किती पेता तर चहा लेकराला बिलकुल देऊ नये. कृष्ण परमात्माच्या भागवतामध्ये वर्णन केलं आहे महाराज देवाने काय खाल्लं. मग आपण मिस्त्रीकडे असं देवाचे गोपाळ आहे चांगलं खाल्लं पाहिजे माणसानं जीवनामध्ये. चला एकदा आपण भजन करू. विठोबा आपल्या जीवनामध्ये आपण या दृष्टीने सगळ्यांनी विचार करण्याची आता गरज आहे महाराज. फार गरज आहे. बरं ऐका जरा म्हणलो नाही का मी काय सांगतो. येणारा काळ याहीपेक्षा भयावह कठीण आहे. भविष्य काळ असं भविष्य सांगून राहिले की येणाऱ्या 26 मध्ये सुद्धा आपल्या देशावर फार मोठ्या आपत्त्या येणार आहेत. आणि तेच लोक वाचतील महाराज की जे धर्माला संस्कृतीला धरून आहेत. बाकीच्या लोकांचं नाही. आपण भाग्यवान एवढा मोठा कोरोना येऊन गेला पण आपण राहिलो. पडापड लोक गेले. घराची महाराज नवे राहिले नाही आता. म्हणून परमार्थाकडे आपल्या सगळ्यांची वाटचाल असली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. कृष्ण परमात्माने त्या गोपाळांना घेऊन मग काला केला. ते बोबड्यात लय घराणं सांगितलं ते घराणं सांगत बसत नाही. 5000 वर्षापूर्वी कृष्ण परमात्माने एक दिवस सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. तो शिदोरी काला होता महाराज. सगळ्या गोपाळांच्या सगळेजण आपापल्या बाजूला कुठेतरी जेवण करायचे. जेवण नाही बाबा आपण सगळेजण एकत्र देऊ. सगळ्यांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी केल्या आणि जेवणानंतर काला पवित्र केला. त्याला गोपाल काळा म्हणतात. आणि सगळ्यांना सारखा वाटला. इतका पवित्र केला महाराज तो काला इतका सुंदर झाला की त्या स्वर्गाचे देव सुद्धा तो काला घेण्याकरता इच्छा करतात. आपल्याकडे वेळ कमी म्हणून प्रमाणामध्ये वेळ खर्च करू नये. मला पुढे जायचं थोडंसं अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. काला म्हणजे काय ऐका आता. आपण आज काला करू. काला म्हणजे काय. आता तो काला शिदोरी काला होता. पंढरपुरामध्ये काला, आपल्या गावामध्ये काला. कोणता आहे काला काय आपल्या काल्यामध्ये. आपल्या काल्यामध्ये मुरमुरी आहेत, पोहे आहेत. या जगाच्या पाठीवर काला नावाचा प्रसाद असा आहे की या प्रसादामध्ये काही टाकलं चालतं. सत्यनारायणाची पोथी वाचली समजा आणि शिर्या सांगतो अर्धी मिरची घ्यायचो लोकांनी मॅड झाली का बाई. सत्यनारायणाच्या प्रसादाले कोणताच प्रसाद चालत नाही. फक्त रव्याचा शिरा चालते. दुसरा त्या देवाला जमतच नाही. आमचा पांडुरंग असा आहे इथं काही चालते. मिरची असते का त्या प्रसाद. मिरची इथं मिरची आहे, इथं दही आहे, इथं हरभऱ्याची डाळी आहे, इथं लोणचंही आहे. म्हणजे सगळं काय आहे काय आहे का. पोहे आणि मुरमुरे म्हणजे हलके असतात. खूप मार्गी उडतात ते. गावामध्ये जास्त श्रीमंत माणसं असतात ती गरीब. इथं वीर आहे का जवळपास. कोणते माणसं असतात गरीब लोक. पटकन काम करतात. गरीब पटकन काम करतात. खूप मागे हो पाठवतो हलके असतात गरीब. हे काल्यातले पोहे म्हणजे गरीबाचं प्रतीक आहे. अजून काय असते काल्यामध्ये. साखर असते. साखर म्हणजे नेमकळ्यातले गोडगोरे माणसं जसा खाली कॅमेरावाले कसं बघ लावून देतात बसून जातात. बाहेर दिसत नाही ना. साखर म्हणजे काय गोड बोले काही की इतके गोड बोले असते गावात. अरे बाबा तुम्ही लोक आता कार्यक्रम होऊन जाणार तुमच्याच्या नाही. पण या गोड बोलण्यापासून सावध राहायचं. शास्त्रामध्ये मधु तिष्ठती जीवा करे हृदय हलाहलम विषम. कोणाला गोड बोलतात आणि एवढे नम्र असतात. अरे बापरे आपण दिसतो की राम राम म्हणजे तो नम्र आहे का तो नम्री होय तो. ज्यादा झुकणाऱ्यापासून सावध राहावं लागते. ज्यादा गोड बोलणारा मोठा खतरनाक आहे. ज्यादा स्तुती करणारा भयानक असते. मतलब से मीठे बोले ते होते जहरीले. गोड बोले. साखर म्हणजे गावातले गोड बोले. एवढं बोलतात वर्गणे गेले की बाबा तुम्ही लोक आता कार्यक्रम उजळला तुमच्यात त्याने गावात मजा येऊन राहिली. घंटाभर तर पारायणच सांगते आपल्याला. अरे वर्गणी किती आहे ते सांग पटकन जाऊ दे. अजून काय त्याला पुढे बोलतो दही आहे. दही म्हणजे काय. दही म्हणजे गावातले झोपडे माणसं.
तोंडावर चोपडले तटून तुम्ही निघून गेली काम तोंडात हे काय धंदे आहे ते दैव आहे तोंडावर चोपडा आहे आणि आपण खाऊ लागते ते अजून काय काल्यामध्ये मिरची आहे मिरची म्हणजे काय निमगोळातला तिखट बाया सारा गोड होते का बाया सोमतेच काय की मिरची तोंडात गेली की पंग काम आहे अजून काय काल्यामध्ये लोणचं आहे लोणचं म्हणजे काय लोणचं मुरलं चुरलं राहते चांगलं 6 महिने 10 महिने 15 महिने जितकं मुरेल तेवढं चांगलं लोणचं म्हणजे द्यायचं वय 70च्या वर्गाला ते बुढेमध्ये लोणचं होय जेवणात लोणचं असल्याशिवाय मजा येत नाही कार्यक्रमात बुढे असल्याशिवाय आनंद येत नाही म्हातारा लोक पाहिजे पण लोणचं चांगलं आहे गोडी आहे पण त्याच्यामध्ये एक दोष आहे दातात अटकण्याची शक्यता आहे म्हणजे बुढे येतात गीतात सगळं करतात गीतात पाहतात गीतात म्हणजे पोराने सगळं घेतात वांगे कळसळ आणि बुडा जेवला दाखवून दातात अटक म्हणलं त्याला काही नाही ते दोष काढून निघून जातात हे लोणचं होय लय आहे काल्यामध्ये काय काय टाका सगळं त्याचा अर्थ आहे का आता पोहे हलके आहेत पण काल्यातले पोहे हलके आहेत का खूप मारा जिथं गरीबालाही वजन येते त्याला काला म्हणतात मिरची तिखट आहे पण काल्यातली मिरची तिखट नाही लागत कुठं खाऊन टाकते कारण त्यात दही घुसते साखर घुसते याचा अर्थ असा आहे आपला मूळ स्वभाव सोडून एक राजा राजा महत्वाचं राहून दिलं महाराज चण्याची डाळ असते कोणती डाळ असते चणा डाळ टाकते ती डायरेक्ट घेतली पकडून टाकलेच असते काय नाही काय करा घेतले असे काही लोक राहते चणाच्या दही सारखे त्याला आमंत्रण दिल्याशिवाय त्याला सांगितल्याशिवाय ते कसे देत नाही त्याला मोठा मान द्यावा लागते की आपल्या गावामध्ये या वर्षी या तारखेपासून या तारखेपर्यंत कथेचं आयोजन केलंय आपण या तुम्ही जर त्याला सांगितलं आणि वेळ म्हटलं या आता रिकाम का आम्हाला कामाला काय समजून झाला हरभरे दाय भिजू घातल्याशिवाय येतच नाही ते हा कार्यक्रम लग्न आहे का कोणाचं आता एखादा माणूस म्हणजे मी यंदा की पुराणात गेलो काही नुकसान झालं का आपलं आलं नाही अरे करंट्यात तू नुकसान झालं एवढा मोठा गावात यज्ञ चालू आहे आणि या यज्ञामध्ये सहभाग नाही यापेक्षा कोणतं पाप पुस्तक झाल्यावर गावातल्या सगळ्या लोकांना आलं पाहिजे हरभऱ्यात आहे म्हणू नका अरे सगळ्यांनी आपला मूळ स्वभाव सोडून सगळ्यामध्ये समरस होणे याला काला सांगू खरा काला काय तुकडोजी महाराजांनी खरा काला सांगितलं काय म्हणतात माहिती आहे ज्या दिवशी गाव झाले एक तोची उत्सव दिन अलौकिक ओळखून येते रावरंग त्यामध्ये ज्या दिवशी गावातले मोठे आणि लहान एका सत्रंजीवर बसतात त्याला खरा काला म्हणतात आणि तो काला आमच्या गावामध्ये हा भेद होला कारण कृष्ण परमात्मा 9 लक्ष काही एका ठिकाणी आहे गोपाळाला सोबत आहे महाराज त्याला वेगळं गेलं का काही कृष्णाला काला कालवला काही वेगळा घटना का आपल्याकडे नाही त्यातलाच घेतला महाराज त्यातलाच सगळ्यांना दिला एकमेकाच्या मुखी काला घातला हो महाराज आणि माझी विनंती आपल्या सगळं गावच चांगलं सहकार्य पहा आपल्या जरा चांगलं होत नाही करू नये आपल्या जरा चांगलं होत नाही करू नये पण कोणी चांगलं करते मधात काही लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे स्वतःही करत नाही आणि दुसऱ्याला करू देत नाही जगत होतो कुमारा म्हणतात हे पाप आहे काय पाप आहे गातलिया भयानक का जाणे गातलिया भयानक का भय नरका जाणे जमत तशी तर करू नका ऐका सार सांगून कीर्तन संपवायचं आहे बघा शास्त्र काय म्हणते तुम्ही जे काही ऐकलं असेल 7 दिवसामध्ये किती लक्षात राहिलं मला माहित नाही पण शास्त्र असं म्हणते 4 वेद शास्त्र मी पाहतो की हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहू शकतात 4 वेद वाचण्याकरता आयुष्य निघून जाईल 6 शास्त्र त्याचे पलीकडचे आहेत पण 4 वेद शास्त्र में बात लिखी है 2 गोष्टी सांगितल्या म्हणते एवढा लक्षात ठेवायचं घरी जाऊन डायरीत लिहून ठेवायचं तुमचं जीवन सुख होईल 4 वेद शास्त्र में बात लिखी है 2 सुख देणे सुख होत है आणि दुःख देणे दुःख होय तुम्हाला सुखी राहायचं आहे काय जगाला सुख दे दुःखी व्हायचं अशी दुसऱ्याला दुःख द्या महाराज संत कबीर म्हणतात ग्रंथ पंत सबद जगत के पात बतावे 3 हृदय में राम मन में दया व तन सेवा मिली हे संस्कार आपल्या मुलांवर द्या आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काला कृष्ण परमात्माने यमुनेच्या तीरावर केला महाराज हा सुंदर काला केला तोच काला पंढरपुरामध्ये आपण सगळेजण अनुभवतो तोच काला आपल्या गावामध्ये आज निमकोड्यामध्ये भगवान महादेवाच्या दरबारामध्ये हा काला आपण सगळेजण करतो आहोत फार प्रचंड जनसमुदाय दररोज कथेमध्ये उपस्थित होता
प्रचंड जनसमुदायानं 7 दिवस महाशिव महापुराणाचं ज्ञान ऐकून घेतलं. आपण सगळेजण फार पुण्यवान झालाय 7 दिवसामध्ये. अनंत भाग्याचे पुण्यकरी आपण प्राप्त झालं. मी 7 दिवसामध्ये गावातल्या काही कोणा लोकांचं नाव नाही घेतलं, काही गरज नाही. सगळ्या गावातल्या मंडळी धन्यवाद देत असतो मी. पण ज्यांनी मला इथं बोलावलं म्हणजे काही 5-7 वर्षापासून ना मागं लागले होते, महाराज तुमचा एखाद्या गावात कार्यक्रम झाला पाहिजे, कार्यक्रम झाला पाहिजे, कार्यक्रम झाला पाहिजे. म्हटलं होईन ना संजीव भाऊ, होईन ना संजीव भाऊ, काही चिंता करू नका. आमच्यावर खूप प्रेम करतात. गेल्या अनेक वर्षापासून मी नांदुरला ज्यावेळेस शिक्षक असो, तो जो 10-15 वर्षे तुमच्या गावात अनेक पोरं माझ्या हाताखाली होते. फार मोठं सेवेचं काम आणि आपल्या गावातून फार मोठं सहकार्य नांदुरे आश्रमला दरवर्षी असते. फार मोठं सहकार्य असतं, प्रचंड सहकार्य. धान्याच्या माध्यमातून, वर्गणीच्या माध्यमातून आपल्या गावातून म्हणजे संजीव भाऊ अकबर, मी कोणाचं नाव नाही घेतलं बरं, पण येतं मला फोन आला म्हणे महाराज तुम्ही शिवमहापुराण करा. माझे मुलाला 1-2 तारखा घेतल्या त्या मधात, तुमची रात्रीची कथा मधात कीर्तन घेतलं होती. म्हटलं माणूस 4-5 वर्षापासून मागं लागला, आता काय आपण नाही म्हटलं तर वादाच आहे. मध्ये कीर्तन तारखा इकडे तिकडे जरा सटकट गेलं. मी शक्यतो एखाद्या गावाची तारीख घेतली सोडत नाही. एकदम मीरा काय साधी का असे ना, एखादं मोठं भागवत सुटलं चालेल, पण आपण घेतलेली तारीख सुटली नाही पाहिजे असा आमचा नियम आहे. पण त्या लोकांशी बोललो म्हणजे राजू असं असा कार्यक्रम आहे, तुम्ही जर थोडंसं ॲडजस्ट केलं तर मला एका गावामध्ये 7 दिवस जाता येईल. आणि त्या लोकांनी विचारायला ऐकलं, तिकडे तो कार्यक्रम होता. आणि मग मी आपल्या गावामध्ये तारीख दिली आणि 7 दिवस आपल्या गावामध्ये आलो. आनंद वाटला. महाराज 7 दिवसामध्ये महादेवाच्या दरबारामध्ये राहण्याचा योग आला. आपण सगळ्यांनी फार मोठा आनंद या 7 दिवसामध्ये घेतला. हा आनंद आपल्या जीवनामध्ये सक्रियतेनं टिकून राहावा. ऐका जरा, हा आनंद आपल्या जीवनामध्ये सक्रियतेनं रोज मिळावा असं जर तुमची इच्छा असेल तर त्याकरता गावामध्ये सक्रिय एखादा कार्यक्रम या संस्थांवर चालला पाहिजे. काहीतरी एखादा हरिपाठ रोज, त्यासाठी काही माणसं महत्वाची पाहिजेत, ते करणार, त्याकरता वेळ पाहिजे. नाही प्रार्थना, हरिपाठ काहीतरी आपल्या गावामध्ये नित्य नियमानं चाललं पाहिजे. एवढी मोठी वास्तू, एवढा मोठा हॉल आहे, त्यानिमित्तानं मंदिर साफ राहते, पण काहीतरी रोज प्रार्थना आहे चालते आपल्या गावामध्ये. पण मोठ्या संख्येने भरपूर लोक त्या ठिकाणी यावे असा जर आपण गावकऱ्यांनी प्रयत्न केला तर हा आनंद आपल्याला रोजच्या आपल्या गावामध्ये घेता येईल असो. अशा पद्धतीने आपण सर्वजण त्या ठिकाणी भक्तीचा आनंद घेत आहोत. आज कार्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हा आनंद घेता आला. या 7 दिवसामध्ये जे आपण ऐकलं ते जगण्यासाठी आहे, जे आपण ज्ञान प्राप्त केलं ते आपल्या जीवनामध्ये मोठं होण्याकरता आहे. मी तरुणांच्या बद्दल बोललो, पोरींच्या बद्दल बोललो, अनेक विषयाला हात घातला. शिवमहापुराणातल्या कथा तुम्ही पूर्ण केल्यास असं कोणी म्हणू नये की महाराजांनी शिवपुराण सांगितलं नाही. फक्त मी काही कथा शॉर्टकट मध्ये घेतल्या, पटपट घेतल्या आणि त्यातलं तात्पर्य मांडलं. मला सांगा, आता शिवपुराणामध्ये भगवंत एवढे जन्म घेतात, 100 जन्म आहेत महादेवाचे. राक्षस किती मारले तेव्हा? त्या शिवपुराणातले राक्षस महादेवानं मारले. त्या राक्षसाईपेक्षा गावातले जे राक्षसांना व्यसना दिनतेचे हे मारणं महत्वाचं आहे. आणि मी 7 दिवसामध्ये तेच काम केलं. काय करतात? देवानं ते मारले, आपल्याला कोणते मारा लागतील? महाराज, आपल्या मनामध्ये सुद्धा राक्षस आहेत. अनेक वाईट गोष्टी आपल्या गावामध्ये आहेत. त्या सगळ्या गोष्टीतल्या काही 4 गोष्टी जर या 7 दिवसातून कमी करता आल्या, यापेक्षा जगामध्ये कोणते नाही. आपल्या गावातले 4 मुलं निर्वेशनी झाले, सदाचारी झाले, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपण सगळ्यांनी फार चांगल्या गोष्टी आनंदाने ऐकून घेतलं. फार लागवड याची आता गरज नाही. त्या अभंगाचा भावार्थी आपल्यापर्यंत पोहोचला आहे. शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माणसाला सार सोडून द्यावं आणि जीवनामध्ये सार प्राप्त करावं. याचा अर्थ दूध सोडून द्यावं, गाईच्या दुधाकडे यावं. याचा अर्थ असा आहे, सात्विक आहार आपण जीवनामध्ये घेतला तर आपण परमोच्च आनंदाला प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मायारूपी जगाचा त्याग केल्याशिवाय माणसाला परमानंदाची प्राप्त होत नाही. अभंगाचं शेवटचं
शेवटच्या चरणामध्ये फार मोठा भावार्थ जगत गुरु तुकोबाराय सांगतात. या जगामध्ये आपल्याला जे डोळ्याला दिसते ना महाराज, जे दिसते ते नाही आहे म्हणते, आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. त्याच्यामध्ये जगत तुकोबाराय सार सांगतात. खरं सांगतात वरवरची भक्ती अलग आहे महाराज. मी थोडं उलट सांगतो, थोडं त्याला माफ कर जा. देवाचं भजन, काही लोक म्हणतात देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. कोण करते भजन? काही कोणी कोणी सांगताना कोणी भजन नसते करत. काही महिला मंडळ देवाचं भजन करत नसतात. तुम्ही म्हणतात मग काय करा महाराज, हे लोक कोण बोलावलंय महाराज? सगळं लोक देवाचं भजन करा, देवाचं भजन करा. आपलं काम उलट आहे. देवाचं भजन करा असं म्हणणारे किती लोक आहेत? त्याने केलं 2-4 दिवस करते लोक, कोणी सांगितलं. देवाचं भजन करत नसतात. देवाचं भजन तुमच्या मुखात न कळत आलं पाहिजे, आणि त्या दिवशी न कळत येईल त्या दिवशी तुमचा खराब परमार्थ सुरू झाला. घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, घ्या ना घ्या सहज आलं पाहिजे उठल्याबरोबर, त्याला परमार्थ म्हणतात. कधी आलं पाहिजे? दिवसात नाही, झोपीतही आलं पाहिजे. चारही अवस्थेमध्ये ज्याला परमेश्वराचा विसर पडत नाही तो मोठा भक्त आहे. त्याला सार समजला, त्याला जीवन समजलं. काय कराय व्यवहारात कसं आहे, आपण दिवस बोलतो व्यवहार करतो, तोच माणसाच रात्री स्वप्नात दिसते महाराज. काय करतात दिवसभर भजन करतात. एकदम एका गावी कीर्तनाने गेलो, 11:30 वाजता कीर्तन संपलं. म्हणे महाराज तुमची व्यवस्था यांच्याकडे गेली म्हणे. बरोबर. आता लोक आम्हाला घर दाखवून देते. गेलो आम्ही. एप्रिल महिना, वरच्या माळ्यावर मुक्काम, गादी टाकली होती. बाजूला एक जण झोपेल होता. मी आपलं भजन काहीतरी जेव्हा झोपलो. आता ते कीर्तनात आले नसतील बिचारे घर मला. लागला थोडासा माझा डोळा. आता तो वसनाला उतार एकदम उठून बसला. म्हणजे काका काही प्रॉब्लेम आहे काय? वर झोपायला लागेल, तुमची नाराजी आहे काय? तो काहीच ना बोलला. आणि झोपेल माणूस स्वप्नात बोलत. मी पुन्हा अंगावर घेतलं, बारीक शाल घेऊन घेतली, झोपा म्हणलं. आपण काही लक्ष द्यायला करत नाही. 5 मिनिटांनी डोळा लागायला लागला. ते पुन्हा बसत होतं. म्हणे उतार. आता खूप झाले. तिसऱ्यांदा कानपट्टी पक्की बांधून घेतली. मला तो किती बोबल आता उतरत येईल काहीच नाही. घंटा घरांना पुन्हा त्याला म्हणे उतार. मी एकदम उचलून घेतली, करा खाली गेलो. त्या बाईला आवाज त्याला म्हटलं काकू, पण महाराज काय तर असे घ्यावं लागेल, कोण खाली आले? म्हटलं वर कोण झोपेला? म्हणे माझे मिस्टर आहेत.
कुठं ते जोरजोराने कल्ला करून आले उत्तर बहुतेक त्यांना मी वर आलेलं सहन नाही झालं वाटते. ते बाई म्हणे तसं काहीच ते म्हणे महाराज ते माझे मिस्टर आहेत TST मध्ये खंडावर आहेत. हुशार लोक आहेत बाबा समजते TST मध्ये खंडावर आहेत म्हणे त्यामुळे दिवसभर आणि झोपीची तसेच करत राहते म्हणे महाराज उतर करते म्हणून मी ते वर पाठवून देत असते मी खाली जाऊन मग माहिती असतं त्याच्याजवळच गेली माहित असणार बरोबर उत्तर म्हणजे व्यवहारातलं ज्ञान माणूस रात्री स्वप्नात भोगवते. ज्या दिवशी तुम्ही आम्ही दिवसभर भजन करणारे रात्री सुद्धा रामराम करू कृष्ण कृष्ण करू समजून झाला त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये तो सोन्याचा आहे महाराज. ज्ञानेश्वर तुलसी मला पिता